सगळ्यात आधी मी इंट्रोडक्शन देतो फोटोपीचं. फोटोपी ही एक वेबसाईट आहे फोटो एडिटिंगसाठी. पण आपण त्यात पोस्टर, फ्लायर्स, सर्टिफिकेट्स वगैरेही डिझाइन करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे डिझाइन करू शकतो. तर त्यात सगळ्यात आधी अ, गोष्ट महत्त्वाची अशी की तुम्ही सायमल्टेनियसली कॉपरेट करा. तुम्हाला कधी डाऊट असतील तर ते लगेच सांगा, म्हणजे तिथंच क्लिअर होतील. ओके, सो आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. तर मला एक न्यू फाईल घ्यायची असेल तर आपण सिम्पली इकडे दिलेत 4 ऑप्शन त्यांनी. न्यू प्रोजेक्ट, ओपन फ्रॉम कम्प्युटर, पी-एच-डी टेम्पलेट्स. सपोज तुम्हाला टेम्पलेट्स यूज करायचे असतील तर तुम्ही टेम्पलेट्स सिलेक्ट करू शकतात. अगेन मला एक नवीन प्रोजेक्ट घ्यायचा आहे, तर मी न्यू प्रोजेक्टमध्ये जाईल आणि त्यानंतर आता इकडं फर्स्ट ऑफ ऑल नेम ऑफ प्रोजेक्ट. सपोज मी नेम दिलं याला मेकिंग. त्यानंतर हे जे 2 ऑप्शन दिसत आहेत इकडं, विड्थ आणि हाईट, तर हे ॲक्च्युली अस्पेक्ट रेशिओ आपण मेंटेन ठेवू शकतो आणि तो मेंटेन ठेवण्यासाठी हे खाली त्यांनी दिले तर स्टँडर्ड्स पोस्टर सायझेस दिले आहेत की तुम्हाला हाईट, विड्थ टू हाईट रेशिओ काय पाहिजे त्यानुसार. तर सोशल याच्यात कधी गेलं तर तुम्ही फेसबुकच्या कव्हर पेज डिझाईन करत असाल तर त्यासाठी साईजेस काय असाव्यात, तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली त्या सायझेस इकडे अपेअर होतील, म्हणजे विड्थ किती पाहिजे, हाईट किती पाहिजे आणि त्या इमेजचं रिझोल्युशन किती पाहिजे त्याचं. इव्हन तुम्हाला डिफरंट इन्स्टा स्टोरी असेल, तुमची ट्विटर प्रोफाईल असेल, तर त्यासाठी सपोज तुम्हाला ते प्रिंट करायचे असतील तर त्यासाठी इकडे डिफरंट सायझेस दिले आहेत त्यांनी, A4 साईज, A5, A3. तर तुम्ही इथून सिलेक्ट करून त्या डायमेन्शन ऑटोमॅटिकली इकडे डिस्प्ले होतील. त्यानंतर मोबाईल सायझेस आहेत, आपण वेगवेगळ्या मोबाईलचे स्क्रीनचे जे सायझेस आहेत त्या सुद्धा यांनी इकडे डिस्प्ले केल्या. आता सपोज मी इकडं आयपॅड एअर 2 ची साईज घेतली, सिलेक्ट केली, तर ऑटोमॅटिकली त्याचे जे विड्थ टू हाईट आहेत ते डिस्प्ले झाले आहेत. तर परत विड्थ टू हाईट मध्ये इकडं ऑप्शन्स येतात, पिक्सेल, पर्सेंटेज, इंच. सपोज आपण आपलं कस्टम तयार करायचे तर आपण त्यानुसार इकडून सिलेक्ट करून फ्रेम करू शकतो. पण सध्या तुम्ही हेच ठेवतो. त्यानंतर इकडं खाली येतं बॅकग्राऊंड. तर बाय डिफॉल्ट तुमच्या इमेजचं बॅकग्राऊंड काय यायला हवं, तर ते आपण या थ्रू सिलेक्ट करू शकतो. आता सपोज मला बाय डिफॉल्ट व्हाईट बॅकग्राऊंड हवं असेल तर आपण नंतर ते चेंज करू शकतो. तो मॅटर ऑफ कन्सर्न नाही येते. सपोज तुम्हाला ट्रान्सपरंट हवं असेल तर, किंवा बॅकग्राऊंडला सुरुवातीपासूनच कलर हवा असेल तर आपण इथून घेऊ शकतो. मी सध्या व्हाईट कलर सिलेक्ट करतो. त्यानंतर क्रिएट मध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी हे जे सेंटरला दिसतंय हा आपला वर्क स्पेस असतो. त्यानंतर हा टॉपला जो आहे तो मेनू बार, लेफ्ट साइडला जे आहे ते टूल बार. कारण की हे वर्ड्स मी खूप वेळेस यूज करेन तर तुम्ही ते तुमच्या मेमरीत आता फिट करून घ्यायला हवेत. त्यानंतर जे राईट साइडला आहे हा बॉटमला तो लेअर पॅनल असतो. इकडे बाकीच्या प्रॉपर्टीज वगैरे येतात अजून, हे लेटर मी कव्हर करेन. सगळ्यात आधी पोस्टर डिझाईन करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला कंटेंट लागतं, म्हणजे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागेल, काही इमेजेस लागतील, काही पीएनजी फाईल्स लागतील, काही लोगोज लागतील. तर कंटेंट कुठून घ्यायचे बाकीचे, आता बाकीचे कंटेंट आपल्या जो, सपोज तुम्ही प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर असाल तर तुमचा जो कस्टमर आहे तो सप्लाय करेन तुम्हाला. पण जे इमेजेस ऍड करायचे असतील तुम्हाला त्यात, त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट्स माहीत असणं गरजेचं आहे. तर त्या वेबसाईट्सचे इंट्रोडक्शन मी देतो तुम्हाला आता, की कोणकोणत्या वेबसाईट्स घेऊन तुम्ही कंटेंट यूज करू शकतात. तर ह्या 3 वेबसाईट्स आहेत ज्या मोस्ट फ्रिक्वेंटली यूज होतात. सगळ्यात पहिली वेबसाईट आहे pixabay.com. तर pixabay.com ही इलिस्ट्रेशन, व्हेक्टर्स आणि फोटोज वगैरेसाठी तुम्ही यूज करू शकतात. यावरती वेगवेगळ्या ह्या डिफरंट इमेजेस तुम्हाला दिसत असतील, ह्या इमेजेस आपण इथून डाउनलोड करू शकतो. आणि ह्या वेबसाईटचा सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे ॲट्रिब्युशन देण्याची गरज नसते. तर तुम्ही म्हणाल ॲट्रिब्युशन म्हणजे काय, तर ॲट्रिब्युशन म्हणजे जस्ट क्रेडिट देणं. आता यांनी असं म्हटलंय की तुम्ही कुठेही यूज करू शकता, तुमच्या कमर्शियल पर्पजसाठीही हे फोटोज यूज करू शकतात आणि क्रेडिट देणं हे गरजेचं नसेल, म्हणजे ॲट्रिब्युशन रिक्वायर्ड नाहीये पिक्साबेसाठी. तर ही एक वेबसाईट आहे. आता सपोज मी एक इमेज ओपन केली ही फ्लावरची, तर इकडून तुम्ही फ्री डाउनलोड ती करू शकतात. आणि देन इकडे त्यांनी मेन्शनही केलंय, नो फ्री फॉर कमर्शियल यूज अँड नो ॲट्रिब्युशन रिक्वायर्ड. तर ही एक वेबसाईट झाली. त्यानंतर दुसरी एक वेबसाईट आहे unsplash.com. तर ही एक वेबसाईट आहे. तर यावरती व्हेक्टर इमेजेस तर नाही मिळतील तुम्हाला,
पण यावरती जे वॉलपेपर्स आहेत, टेक्स्चर्स आहेत, ते खूप हाय रिझोल्युशनचे मिळतात आपल्याला, जे आपण आपल्या कंटेंट म्हणून यूज करू शकतो ते आपण आपल्या डिझायनिंगसाठी. आता हे डिफरंट तुम्हाला इमेजेस दिसत असतील, तर हे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता तिकडून आणि तुमच्यावर कोणता कॉपीराईटही येईल नाही. तर हे म्हणजे आपण सेफ प्लेसाठी आपण ह्या वेबसाईट्स वापरू शकतो. त्यानंतर एक थर्ड वेबसाईट आहे freepik.com. तर ही एक वेबसाईट आहे, यातून तुम्ही डिफरंट कॅटेगरीजचे इमेजेस यातूनही घेऊ शकतात, व्हेक्टर्स, फोटोज. तर इव्हन पीएचडी फाईल्स जे असतात, आता पीएचडी फाईल म्हणजे हे फोटोशॉप फाईलचे एक्सटेन्शन आहे, म्हणजे तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फाईलच्या मॉडिफिकेशनसाठी लागणाऱ्या त्या यात स्टोअर असतात पीएचडी फाईलमध्ये. जेपीजी मध्ये सगळे मर्ज झालेलं असतं, तुम्ही ते मॉडिफाय नंतर करू शकत नाही. तर पीएचडी फाईल्स हा एक ऍप्लिकेशन असतं. इव्हन आपण ज्या फाईल्स वर वर्क करणार आहेत फोटोपी मध्ये त्या सुद्धा पीएचडी फाईल्सच असतील. तर ह्या इथं इमेजेस आहेत. फक्त फ्रीपिक ह्या वेबसाईटचा एक ड्रॉबॅक आहे की त्यांनी क्रेडिट देणं हे कंपल्सरी ठेवलंय. म्हणजे तुम्ही यूज तर करू शकतात त्याला फ्री ऑफ कॉस्ट, पण तुम्हाला क्रेडिट देणं हे कंपल्सरी. आता त्यांनी मेन्शनही केलंय त्या बाबतीत. डाउनलोड आपण करू शकतो, पण त्यांनी दिलंय ऍट्रिब्युशन इज रिक्वायर्ड अँड हाऊ टू ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूटचे काही त्यांनी वेस सांगितले, ते तुम्ही पाहू शकतात. सपोज तुम्ही ती जो इमेज आहे ते डिझाईन केलेला पोस्टर आहे ते तुम्ही वेबसाईटवर पब्लिश करणार असाल कोणता, ऍट्रिब्युशन साठी वे कोणता असावा? सिंपल आहे, त्यांची लिंक कॉपी करायची आणि त्याच्यात क्रेडिट्स मध्ये तुम्ही मेन्शन करू शकतात. इव्हन युट्यूबचे तुमचा कोणता व्हिडिओ असेल त्यात तुम्ही कुठे यूज केलं असेल तर त्या ठिकाणी ऍट्रिब्युशन कसं करायचं त्यांनी ते दिलंय. देन प्रिंटेड एलिमेंट्स वगैरे. तर हा एक ऍट्रिब्युशनचा वे. तर मी 3 वेबसाईट सांगितल्या तुम्हाला. एक अनस्प्लॅश, दुसरे पिक्साबे ज्यांना ऍट्रिब्युशन देण्याची गरज नसते, आणि ही तिसरी वेबसाईट फ्रीपिक, यात ऍट्रिब्युशन रिक्वायर्ड असतं. फक्त एक असतं फ्रीपिक वरून ज्या तुम्ही इमेजेस डाउनलोड करतात त्या झिप फॉर्मॅटमध्ये येतात, तुम्हाला त्या तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून त्या यूज करू शकतात. पण हे लक्षात ठेवायचे की ऍट्रिब्युशन देणं गरजेचं आहे, अदरवाईज ते कॉपीराईट येऊ शकते तुमच्या इमेजवरती. तर ह्या 3 महत्वाच्या वेबसाईट मी सांगितल्या, ज्या थ्रू तुम्ही तुमचे कंटेंट घेऊ शकतात. त्यानंतर आता परत आपण आपल्या फोटोपीकडे यावं. कुणाला मध्ये काही डाऊट येत असेल तर त्याने अनम्यूट करून मला लगेच कळवावं, म्हणजे कसं आहे ते त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल आणि एक फ्रुटफुल सेशन होईल आपलं. तर आता मी इकडं हे तुम्हाला सांगितलंच की काय असतं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की टॉपला जो असतो तो टूल बार, लेफ्ट साइडला जो आहे तो मेनू बार, आणि राईट साइडला जे बॉटमला आहे ते तुमचे हे असतं लेयर्स. तर लेयर्सची आयडिया म्हणजे तो नंतर स्वप्नील तुम्हाला सांगेल की लेयर्स काय असतात. त्याआधी मी महत्वाच्या गोष्टी सांगतो काही. तर फाईलमध्ये मी न्यू फाईल ओपन करायचं असेल तर ते आपण शो घेतलं आधी. आता इथून कसं सिलेक्ट करायचं. इव्हन इकडे बाकीचे टेम्पलेट सुद्धा दिलेत त्यांनी रेडीमेड, जे तुम्ही यूज करू शकतात. त्यानंतर फाईल्समध्ये सेकंड ओपन, तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप लॅपटॉपमध्ये कोणती इमेज असेल तर ती ओपन करायची असेल तर या थ्रू तुम्ही ओपन करू शकतात. आता हा डेटा सेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलाय, एक लिंक आली असेल तुम्हाला चॅटमध्ये. तर यात सगळ्या ह्या इमेजेस आहेत जे आपण या सेशनच्या दरम्यान वापरणार आहेत. तर या इमेजेस तुम्ही सायमल्टेनियसली यूज करू शकतात, किंवा मग सपोज असं काही प्रॉब्लेम होत असेल की सायमल्टेनियसली ऐकणं पण आणि प्रॅक्टिस पण करणं, तर मग आम्ही थोड्या वेळ थांबू. तेवढ्या वेळ तुम्ही प्रॅक्टिस करा. काही डाऊट आला तर लगेच तो रिसॉल्व्ह होईल. त्या प्रकारे आपलं हे सेशन चालणार आहे. तर सिम्पली आता मी ओपन करायची म्हटली तर सपोज मी ही एक इमेज ओपन केली. ही एक इमेज ओपन झाली, पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की माझी ही पहिली फाईल वेगळी होती, जी मी ब्लँक न्यू फाईल क्रिएट केली होती पोस्टर मेकिंग या नावाने. पण आता ही सेकंड फाईल जी क्रिएट झाली आहे ती सेशन फ्लायर, म्हणजे मी ओपन केली ती, पण ही नवीन फाईल क्रिएट झाली. मला नवीन फाईल नकोय, मला याच फाईलच्या वरती ते प्लेस करायचे जे पोस्टर होतं ते. तर मी सिम्पली ओपन अँड प्लेस मध्ये येईल अँड देन याला सिलेक्ट करून ओपन करेन. तर आता पाहते जो फाईल आहे आधीची पोस्टर मेकिंग, तर त्यावरतीच ही गोष्ट ओव्हरलॅप झाली. तर तुम्ही याला रिसाईज वगैरे करू शकता. त्या मी नंतर हळूहळू सांगू, जसं जसं आपलं सेशन प्रोसीड होत जाईल त्या प्रकारे. हा डेटा सेट तुम्हाला शेअर केलाय, तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. त्यानंतर आता मला ही टेम्पररी मी डिलीट करतो. त्यानंतर पुढच्या गोष्टी येतात पब्लिश ऑनलाईन. हे ओपन मोर म्हणजे अजून दुसरं ओपन फॉर्म URL. तुम्हाला कधी डायरेक्ट कोणत्या वेबसाईट वरून ती इमेज ओपन करायची असेल तर तुम्ही करू शकता. डायरेक्टली पिक्चर घ्यायचा असेल वगैरे त्या प्रकारे. त्यानंतर येतं पब्लिश ऑनलाईन. तर
आता हे ऍक्च्युली त्या वेबसाईट वरती तुमचं अकाउंट असेल आणि देन तुम्हाला पब्लिश करायचे ॲज युअर डिझाईन, तुम्ही ते पण करू शकता त्यात. त्यानंतर येतं सेव्ह ॲज पीएचडी. तर पीएचडी फाईलचं मी इम्पॉर्टन्स सांगितलं की ती फाईल तुम्ही लेटर मॉडिफाय करू शकतात नंतर. तर मॉडिफिकेशनचा स्कोप असतो. मग तुम्ही कधी तसं करायचं असेल, तुम्ही फिक्स नसाल, तुम्हाला वाटते की इन फ्युचर मला मॉडिफाय करावी लागेल ही फाईल किंवा ॲज अ टेम्पलेट म्हणून मी ती फाईल क्रिएट केली, नंतर जसे जसे सपोज काही मला मॉडिफिकेशन लागत जातील फ्युचरमध्ये ते करायचे असतील, तर तुम्ही ते सेव्ह ॲज पीएचडी करू शकतात. आणि त्यानंतर हे बाकीचं सेव्ह ॲज पीएचडी पीएसबी पण त्यासारखंच आहे. त्यानंतर एक्सपोर्ट ॲज मध्ये ती फाईल ॲज अ पीएनजी म्हणून सेव्ह करू शकतात तुम्ही, ॲज अ जेपीजी म्हणून सेव्ह करू शकतात. तर आता मी शो करतो. आता सपोज मी ही फाईल ओपन केलेली आहे सेशन फ्लायरची. तर यात मी आलो आणि मी केलं एक्सपोर्ट ॲज पीएनजी. तर आता हे इकडे येईल, इकडे हे क्वालिटी आहे, तुम्हाला क्वालिटी किती घ्यायची, परत ते सेव्ह करताना त्याचा आस्पेक्ट रेशो चेंज करायचा आहे का, तर तुम्ही करू शकतात. आणि इकडे सिम्पली कधी तुम्ही सेव्ह प्रेस केलं तर खाली ती फाईल डाउनलोड होते आणि ॲज अ पीएनजी फाईल म्हणून ती सेव्ह झालेली असेल. तर या प्रकारे तुम्ही ते करू शकतात. त्यानंतर सेम इकडे मी म्हटलेच की हे वेगवेगळे येतात. तर एक्सपोर्ट लेयर्स काय भानगड असते ही नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. टेम्पररी फक्त लक्षात ठेवा की फोटोपी यूज करताना किंवा फोटोशॉप यूज करताना लेयर्स हा वर्ड खूप वेळेस येणार आहे आणि ते कन्सेप्च्युअली तुम्हाला क्लिअर पाहिजे. त्यानंतरची गोष्ट, त्यानंतरच्या मेनू बार वरती मेनू आहे तो म्हणजे एडिट. तर एडिट ह्या मेनू मध्ये मोस्टली त्यांनी सगळे शॉर्टकट्स मेन्शन केले आहेत, जे तुम्ही नोट करू शकतात. इवन मी पीपीटी शेअर करतो त्या ठिकाणी पण बाकीचे शॉर्टकट्स आहेत, त्याच्यात तुम्ही टेम्पररी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण की जसं जसं सेशन प्रोसीड होत जाईल तसे खूप सारे शॉर्टकट्स आम्ही तुम्हाला सांगणार आहेत आणि ते तुम्हाला तुमची वर्क इफिशियन्सी वाढवण्यासाठी यूज करावेच लागणार आहेत. तर त्या प्रकारे तर इथं तेच आहे, त्यांनी अंडू रिडू आणि पुढे शॉर्टकट्स मेन्शन केलेत, कट कॉपी मर्ज, फिल स्ट्रोक वगैरे. ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या लेटर नंतर कव्हर होणार आहेत, तर त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. आणि आपलं हे जे सेशन आहे हे मोस्टली पोस्टर ओरिएंटेड आहे, कारण की फोटो एडिटिंग हा पण एक पार्ट असतो, पण आपल्याला त्या गोष्टीवर फोकस द्यायचा नाहीये. तर त्या रिगार्डिंग जे टूल असतील ते कव्हर करणं हे थोडं इम्पॉसिबल असेल, पण बाकीचे जेवढे पण पोस्टर मेकिंग साठी जेवढे सगळे टूल लागतात सगळे कव्हर होतील या सेशन मध्ये. तर हे मी तुम्हाला एडिट बद्दल सांगितलंच की यात हे सारे ऑप्शन्स आहेत त्यांनी प्रोव्हाइड केलेले. त्यानंतर आता इमेज येतं. तर इमेज मध्ये कॅनव्हास साईज, इमेज साईज वगैरे ह्या पण गोष्टी असतात, पण ह्या गोष्टी समजण्यासाठी आधी तुम्हाला इतर टूल्स समजावे लागतील. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आधी स्क्रीन जे शॉर्टकट कीज आहेत त्यांच्या एक पीपीटी मध्ये शेअर करतो मी तुम्हाला. ह्या शॉर्टकट कीज आहेत ज्या लागणार आहेत, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात, कारण की नंतर मी खूप वेळेस यांचं पुन्हा पुन्हा मी ह्या शॉर्टकट कीज सांगणार आहे. तुमच्याकडे एक फोटो राहिला तर तुम्हाला ते नंतर समजायला इझी जाईल. इवन तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर मी ज्या कीज प्रेस करतोय तर त्या शो होत आहेत पा, एक ब्लिंक होते व्हाईट, हे साईडला दिसतंय ना, ते मी जे कीबोर्डच्या कीज प्रेस करतोय त्या सुद्धा तुम्हाला शो होतील. तुम्ही त्या यूज करूनही ते सेशन प्रोसीड करू शकता तुमचे समजायला की नेमके कोणते शॉर्टकट की प्रेस केली गेली, मी कोणत्या कीबोर्डच्या कोणत्या कीज यूज करतोय, माऊस कशा प्रकारे हँडल करतोय, तर त्या गोष्टी. तर हे दोन स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायला हवेत. एक तर हा कीबोर्ड शॉर्टकट्सचा, आणि सेकंड स्क्रीनशॉट हा दुसरा परत पुढचे नेव्हिगेशन कीज बद्दल शॉर्टकट्स आहेत, क्विक टूल्स बद्दल शॉर्टकट्स आहेत, हेही तुम्ही यूज करू शकतात. तर हे झालं. आता मी पुढचं सेशन स्वप्नीलकडे हँडओव्हर करतो, तर तो बाकीच्या पुढच्या गोष्टी कव्हर करेन. ओके. सो थँक्यू मंजित. गुड एक मॉर्निंग. मिनिट स्वप्नील, थांब. तुम्हाला आता जेवढं मी घेतलं त्याबद्दल काही डाऊट आहे का? तुम्ही लगेच विचारू शकतात, कारण की आपण 27 लोक अवेलेबल आहेत इकडे आणि हे इतकं फ्रुटफुल सेशन आपण घडून आणू शकतो कधी तुम्ही प्रॉपरली डाऊट्स विचारणार, कारण की तिथल्या तिथं तुमच्या गोष्टी रिझॉल्व्ह होतील आणि नंतर मग तुम्हाला इतर ठिकाणी ते डाऊट्स सर्च करण्याची गरज नाही पडेल. तुम्ही फ्रीली करू शकता आणि सगळे इथं आपलेच मित्र आहेत, पुन्हा असं नवीन नाहीये कुणी. Basically, ओके. this session is for students for students. So you can ask your any doubt by unmuting yourself, or you can type in the chat box. तुम्ही सोबत सोबत आम्ही सांगता सांगता तुम्ही तुमचं हँड्स ऑन ट्रेनिंगचं सेशन आहे ना, मग तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती तुम्ही ट्राय पण करू शकता की कसं काय केलं, तुम्हाला तिथे डाऊट आला तर आम्ही ते सॉल्व्ह करू.
तर आतापर्यंत मनजितने काही सांगितलं त्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा प्लीज. आणि सगळं अंडरस्टूड झाले असेल तरी तसं चॅट बॉक्समध्ये टाका यस वगैरे काय, सो दॅट वी विल गेट अन आयडिया की हे पहा, तुम्ही कधी हे सेशन पूर्णपणे एकदम समजून अंडरस्टँड केलं, म्हणजे पूर्ण समजून घेतलं ना, तर खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला. कारण की आपणच पाहतो इतकं, म्हणजे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असतात. मी आधीही सांगितलं, इव्हन डिफरंट, आता जसं की तुम्ही असोसिएशन मध्ये वर्क करत असाल तर तिथंही तुम्हाला इव्हेंटसाठी पोस्टर डिझाईन करावे लागतात. तर खूप ठिकाणी इम्पॉर्टन्स आहे याच्या, आणि एक नॉलेज म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे ही. ओके स्वप्नील, तू कंटिन्यू करू शकतो आता. येस ओके. फक्त एवढंच की तुम्ही हँड्स ऑन सोबत सोबत करताय का नाही हे पण येस म्हणून टाका एकदा चॅट बॉक्समध्ये, म्हणजे आम्ही तेवढा टाइम देऊ तुम्हाला. म्हणजे तुम्हाला टाइम 1 मिनिट तुम्हाला टाइम लागत असेल तर, जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला टाइम पाहिजे असेल तर सांगा मध्ये. ठीक आहे. सो विल प्रोसीड नाव, विल प्रोसीड फॉर द ॲक्च्युअल टूल्स. सो जस्ट आय विल शेअर माय स्क्रीन. I hope my screen is visible and I am also audible. So, like Manjit said, whenever I click any button of mouse or keyboard, it will show here that left click, and you can check whichever keys I am pressing. So you get an idea about short keys or anything else. So we will proceed for the tools. As Manjit said, we can take this new project, and I will select this the screen, and then we will create a new. Here in new name will be shown like new project. So then this is this हा टूल बार असतो. म्हणजे ह्यामध्ये सगळे टूल्स वगैरे दाखवलेले आहेत फ्रॉम, आणि इकडे पण काही टूल्स आहेत. आणि हा हिस्ट्रीचा पॅनल आहे, तिथे आपण काही कोणती ऍक्टिव्हिटी करेल ते दिसते. सो हिअर इज अ मूव टूल. मग मूव टूल म्हणजे नावावरूनच समजते की ते एखादा लेअर किंवा एखादी कोणती इमेज असेल तर ती एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर मूव्ह करण्यासाठी. त्याचे आणखीन काही सब पॉईंट्स आहेत, ते मी तुम्हाला एक्झाम्पल सोबत सांगतो. देन दिस इज बेसिकली दिस इज फोरग्राऊंड अँड बॅकग्राऊंड. इथे दोन कलर दिसतील, एक वरती आणि एक खाली. मग एक बॅकग्राऊंड, हे जे आले ते बॅकग्राऊंडचा लेअर आहे, इथे दिसते तुम्हाला मायकर हँडचं साईन एक दिसत असेल, त्यावरून कळेल ते बॅकग्राऊंड लिहिलंय आणि हे बॅकग्राऊंड आहे. आणि तो कलर व्हाईट आहे आणि इथे ब्लॅक आहे. सो इफ यू वॉन्ट टू चेंज द कलर लाईक, असं इथे ह्याच्यावरती क्लिक करायचं फक्त त्या बॅकग्राऊंडच्या पॅनलवरती. मग एक कलर पिकर म्हणून आहे, ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही पिक करू शकता जस्ट बाय क्लिकिंग. और RGBचे साईन पण दिलेत, तुम्ही तिथे एंटर पण करू शकता व्हॅल्यूज काय पाहिजे ते क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं. पण ते तिथे येणार नाही. मग ते आणण्यासाठी एक की ते कंट्रोल कंट्रोल दाबून बॅकस्पेस, तुम्हाला दिसेल साईडला, कंट्रोल दाबून बॅकस्पेस दाबला की तो कलर तिथे बॅकग्राऊंडला येतो. आणि कंट्रोल झेड अंडू साठी मी अंडू करून टाकलं ते. देन फोरग्राऊंड आहे, ह्याच्यावरती लेअर येणार दुसरे काय असतील ते इमेज वगैरे किंवा एखादा शेप वगैरे घेतला तर. मग त्या लेअरला हा कलर जाणार ब्लॅक वाला, जो असाइन केलेला असेल आपण तिथे, तर तो त्या तिथे असाइन होणार. मग ते पण त्याची असाइन करायची पण एक की लाईक अल्टर प्लस बॅकस्पेस, कंट्रोलच्या जागेला अल्टर आहे तिथे. मग त्यामुळे तो कलर असाइन होऊन जाईल. ते मी तुम्हाला नंतर एक्झाम्पल घेऊन सांगते. आणि देन इथे एक ऑप्शन, असा पण एक ऑप्शन असतो आय पिकर म्हणून, त्यासाठी पण तिथला कलर तो इथे स्टोअर होणार ज्यावेळेस तुम्ही एखादा कलर पिक करताल. ते पण मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. देन दिस टूल, झूम टूल, हे असं झूम होतं एखादं, जर आता एखादं मायन्यूट वर्क असेल तर ते झूम करण्यासाठी. झूम इन झूम आउट बोथ. इथे पण असं राईट क्लिक केलं तरी
झूम आउट झूम इन करता येतो. आणि हा त्यासाठी आणखीन एक ऑप्शन आहे. जस्ट जस्ट इथे राईट टॉपला दिसेल तुम्हाला. मी अल्टर प्रेस करतोय आणि जस्ट माऊसचं व्हील हे करायचं. त्या माऊसचं व्हील हे माऊसच्या व्हीलने रोटेट केले की ते झूम इन झूम आउट होण्यासाठी शॉर्टकट की. आणि पॅनसाठी पण स्पेस बार क्लिक करून ठेवायचा आणि असं यू कॅन यूज पॅन इट when it is zoomed, then we can use as this to move. And shortcut key is like click on space bar and just move this. Okay. देन हे 4 टूल मी सांगितले थोडीशी माहिती. तर ते तुम्हाला समजलं असेल तर प्लीज क्विकली चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा, म्हणजे मला नेक्स्ट आय कॅन प्रोसीड. क्विकली टाईप येस or understood. Okay, thank you Asha, Shivani, Isha, thank you. We will proceed for next. Thank you Rohit. Then I will first zoom out. Okay. Then next tools are like this is rectangular shape tool. सो रेक्टँगल, इलिप्स, लाईन, पॅरामेट्रिक शेप म्हणजे ह्यामध्ये पॉलिगॉन असतात ना आपले, तसं 5 साईड, 6 साईड, 7 साईड काय असेल जेवढं पाहिजे तेवढं 10 साईडचा पॉलिगॉन आपल्याला ड्रॉ करायचं असतं, करता येतो. तर त्यासाठी काय करायचं, जस्ट सिलेक्ट करायचं. इथं वरती येईल म्हणजे कसं की रेक्टँग्युलर शेप सिलेक्ट केलाय. शेप पाथ असं असतं, पाथचा यूज काय ते नंतर सांगतो मी. हे आता शेप आहे आणि त्या शेपला कलर कोणता येणार ते इथे येतं. म्हणजे ह्यामध्ये हे हँडचं साईन आलंय, तुम्ही इथे जाऊन असं कलर पिकर येणार, इथे तुम्हाला नाव दिसेल कलर पिकर म्हणून. मग तिथे पण तुम्ही तसा कलर चेंज करू शकता. आता मी रेड घेतला तर रेडचा ड्रॉ करतो. आता 1 मिनिट. रेक्टँग्युलर रेड शेप ड्रॉ केला तर हा एक लेअर ऍड झाला इकडे. यू कॅन सी शेप 1 ॲज अ रेक्टँग्युलर. यू कॅन रिनेम दिस layer also. Just a double click on it, just double click on it and you can rename like rectangular. I will just, and then you can then we will add another like ellipse. If you want to add ellipse, just go जर आता तुम्ही डायरेक्ट इथून कलर चेंज करायचा प्रयत्न केला तर हा जो सुरुवात आता सिलेक्ट काय रेक्टँग्युलर, त्यामुळे तो सुरुवातीचा लेअरचा कलर चेंज होणार. त्यामुळे तसं न करता काय करायचं, जस्ट बॅकग्राऊंड वरती जायचं. आपल्याला ते लेअर बॅकग्राऊंड वरती टाकायचं ना, मग आधी आपलं बॅकग्राऊंड वरती जायचं आणि नंतर तो शेप असं ड्रॉ करायचा इथे. मग त्याला कलर तुम्ही आधीच असाइन करू शकता, नंतर पण करू शकता. तो लेअर आला. आता आणखीन एक आपण ऍड करू. बॅकग्राऊंड वरती आलो, इथून दुसरा शेप घेऊ. 5 साईड, इथे साईड दाखवल्या जातात. तिथे पॉलिगॉन, स्टार, एरो, स्पायरल, यू कॅन चूज. 5 साईडचा घेतला आपण. तर आता आपण बॅकग्राऊंड वरती आपल्याला कलर द्यायचा दुसरा काहीतरी. जस्ट सिलेक्ट हिअर ग्रीन देऊ. तर ड्रॉ करायचा असा झालं. मग नंतर आता मी मग सांगितलेलं मूव टूलचे काही सब पॉईंट आहेत तर ते सांगतो. आता मूव टूल आहे, तर इथे ऑटो सिलेक्ट आणि ट्रान्सफॉर्म कंट्रोल असं आहे. तर इथे लेअर तुम्हाला दिसतील 4 लेअर. 1 मिनिट हा, जस्ट आय विल जस्ट someone please can tell the slides is visible or not. You can unmute and tell. Yes, Visible, visible. it's visible. ओके थँक यू. लेअरचा एक कन्सेप्ट आहे यामध्ये. म्हणजे सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला म्हणजे आपण मोबाईलवरती ॲप्स वगैरे यूज करतो, त्यामध्ये असं काही लेयर्स वगैरे नसतं जास्त. जस्ट टेम्पलेट असतं आणि ते करावं लागतं. असं एवढे जास्त लेअर आपण ऍड करू नाही शकत. तर यामध्ये तुम्हाला दिसू शकता हा पूर्ण इमेज लेअर पासून बनते. ही खालचा बॅकग्राऊंड लेअर, त्यानंतर आपण त्याच्यावर सर्कल टाकला हा दुसरा लेअर, त्यानंतर हे रेक्टँगुलर टाकले तर हा तिसरा लेअर, आणि परत लाईन ड्रॉ केलेत. मग हा असा एक पूर्ण कॉम्बिनेशन होऊन एक पूर्ण इमेज तयार होते आणि ते लेअर सेपरेट राहतात. आपण जर म्हणजे सांगितलं असेल की हे पीएचडी डॉक्युमेंट आहे म्हणजे फोटोशॉप डॉक्युमेंट, तर ते आपण त्यामध्ये सेव्ह केलं पीएचडी मध्ये तर ते लेअर आहे असे राहतात. ते पीएचडी फाईल तशीच राहते आणि आपण परत कधीही जेव्हा आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण त्याला एडिट करू शकतो. तसं बाकीकडे नाही. ह्याची ते एक वेगळी खासियत म्हणता येईल, किंवा इथे आपण परत आपल्याला कधी पाहिजे त्यावेळेस करू शकतो. मोबाईलवर वगैरे तसं काही जमत नाही एवढा.
सो मी ते रीड करत बसत नाही, जास्त इमेजवरून सांगितलं असं काही असतं. सो वी विल प्रोसीड फॉर द लेयर्स. सो आय थिंक दिस photopea photopea tab is visible. सो इथे 4 लेयर आहेत, रेक्टँग्युलर, शेप 1, शेप 2. तर आणि इथे जर इथे आता खाली काही टूल आहेत तुम्हाला दिसत असतील, तर ते असा डायरेक्ट एखादा टूल आपल्याला डिलीट करायचा असेल तर असं डायरेक्ट डिलीट करता येतो, किंवा तुम्ही त्याच्यावरती राईट क्लिक करून इथे डिलीट, डुप्लिकेट वगैरे काय ऑप्शन आहेत ते सगळं करू शकता. आणि परत न्यू लेअर ऍड करायचा असेल तर इथे एखादा ब्लँक लेअर आहे, न्यू लेअर ऍड करायचा ब्लँक, तर हा ब्लँक लेअर ऍड झाला इथे न्यू. देन आता इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपण हे 3 लेअर जे आहेत ते आता बॅकग्राऊंड सगळ्यात बॉटमला आहे आणि रेक्टँग्युलर सगळ्यात टॉपला आहे. तर आय जस्ट 1 मिनिट. बिफोर दॅट आय वॉन्ट टू टेल यू लाईक दिस मूव टूल, हे ऑटो सिलेक्ट ऑन आहे. मग त्यामुळे तुम्ही हा जो आता रेक्टँग्युलरवर क्लिक केलं तर तो कुठेही मूव्ह करता येतं, बरोबर आहे. आणि हा डायरेक्ट इथे सिलेक्ट करता येतो, हा डायरेक्ट इथे सिलेक्ट करतो. पण जर ते ऑटो सिलेक्ट ऑफ असेल तर तुम्ही फक्त हाच जो ज्याच्यावरती हे ऑन आहे ना तेच तुम्ही फक्त मूव्ह करू शकता. हे बाकीचे ना त्याला असं सिलेक्ट होणार नाहीत डायरेक्ट माऊसने, ते डायरेक्ट म्हणजे तिथून सिलेक्ट होणार नाहीत, त्यासाठी इकडे यावं लागेल सिलेक्ट करायला. त्यामुळे ते ऑटो सिलेक्ट ऑन आहे ऑफ आहे ते चेक करत राहायचं. आणि हे ट्रान्सफॉर्म कंट्रोल म्हणजे हे जर ऑन असेल तर, जर ऑफ असेल तर तुम्ही ह्याची साईज हे काहीच दिसत नाही तुम्हाला, म्हणजे ते साईज आता मूव्ह करू शकता पण त्याची साईज इन्क्रीज करू शकत नाही, डिक्रीज करू शकत नाही. तर त्यासाठी हे ट्रान्सफॉर्म म्हणजे त्याचा ट्रान्सफॉर्म कंट्रोल करता येतं, कमी जास्त. तर त्याकडे लक्ष द्यायचं, ते ऑन करायचं, मग ते तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. आणि एखादी जर इमेज असेल तर त्याची साईज कमी जास्त करायची असेल तर कसं असतं, त्याचं जर आपण ते डायरेक्टली असं असं साईज इन्क्रीज डिक्रीज केली तर ते डिस्टॉर्ट होतं थोडंसं, म्हणजे त्याचं पिक्सेल्स किंवा त्याची ऍस्पेक्ट रेशो असतो तो खराब होतो. तर एखादा स्क्वेअर आहे, आता हा मी आता स्क्वेअर आहे तर तो स्क्वेअरच ठेवायचा, इनलार्ज करायचा आणि तो स्क्वेअरच राहायला पाहिजे. तर काय करायचं, तुम्हाला इकडे राईट कॉर्नरला टॉपला दिसेल की मी शिफ्ट की प्रेस करून धरतोय आणि माऊसचा लेफ्ट क्लिकने त्याला असं मूव्ह करतोय, तर ते विदाउट चेंजिंग ऍस्पेक्ट रेशो ते त्याची साईज इन्क्रीज डिक्रीज करता येतं. ओके. देन डिस्टन्स मध्ये काही नाही, डिस्टन्स त्याचे किती डायमेन्शन्स वगैरे काही कळतंय. आणि नंतर हे अलाईन आहेत. तर आता समजा मी आणखीन एक रेक्टँग्युलर ड्रॉ केला आणि हे आपल्याला अलाईन करायचे, हे दोन असे, एकच मिनिट हा, हे असे 2 रेक्टँगल सिलेक्ट केले तर ते एक अलाईन करता येतात. हे आपण कुठे यूज करत नाही मोस्टली, त्यामुळे मी जास्त काही सांगत नाही. अलाईन साठी माझ्याकडे आणखीन एक वेगळा टूल आहे, तो मी सांगेल तुम्हाला. आपल्याला लोगो वगैरे एकमेकाला अलाईन करावे लागतात, ते एका साईज मध्ये पाहिजे, तर त्यासाठी आणखीन एक टूल आहे, दॅट विल आय विल टेल दॅट आफ्टरवर्ड्स. आणि आणखीन आता हे जे आहेत लेयर्स, ते आता सिंगल सिंगल इंडिव्हिज्युअली आपण त्यांना मूव्ह करू शकतो. जर आपल्याला आता कसं असतं, तुम्ही डेट टाइम वगैरे लिहिता पोस्टरवरती किंवा वरती लोगोज टाकले तर त्याचा ग्रुप करता येतो तुम्हाला. जर एखादी गोष्ट आता लेअर केलाय तयार, त्यावरती तुम्ही टेक्स्ट टाकलंय तर ते टेक्स्ट आणि त्या लेअरचा ग्रुप करता येतो. ते म्हणजे फक्त टेक्स्ट इंडिव्हिज्युअली ना मूव्ह करता, परत त्यासोबत त्या खालचा त्याचं जे बॅकग्राऊंड असेल ते पण मूव्ह व्हायला हवं असेल तर त्यासाठी फोल्डर करता येतो. तर काय करायचं, जस्ट सिलेक्ट कर, हे लेअर सिलेक्ट करायचं असेल जास्त तर कंट्रोल प्रेस करायचं आणि लेअर एक एक सिलेक्ट करायचा. किंवा आपण डायरेक्टली असं पण करू शकतो की जस्ट आता रेक्टँग्युलर वर आहे, शिफ्ट प्रेस करून ठेवलं आणि नंतर कुठपर्यंत पाहिजे, आता हा पाहिजे हा पाहिजे हा पाहिजे, तर डायरेक्ट इथे क्लिक केलं तर ते 3 लेअर इनलाईन आहेत ते सिलेक्ट होऊन जातील. आणि त्याचा फोल्डर करायचं तर इथे एक खाली आयकॉन आहे फोल्डरचा, त्यावर जस्ट क्लिक करायचं, तुझा फोल्डर तयार झाला. आता हे ऑटो सिलेक्ट कसे सांगितलं मी तुम्हाला, मूव्ह करता येतं इंडिव्हिज्युअली. मग ते ऑफ करायचं आणि हा आता फोल्डरवरती आपण इकडे, तर तो तिन्ही सोबत मूव्ह होतात. मी जस्ट हे शेप वरून सांगितलं, तुम्ही ते टेक्स्ट शेप कशासाठी पण यूज करू शकता ऍट एनी टाइम. मग हे झालं आणि इथे एक तुम्हाला आईचा सिम्बॉल दिसत असेल बघा, एक असा डोळा टाईप आहे, मग ते म्हणजे ते ऑन आहे, ते दिसतंय तुम्हाला. आता जर मी ऑफ केलं तर ते इनविजिबल होणार. हे पण करू शकता तुम्ही ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. देन
We will proceed further. Just type clear in chat so that I can understand that it's cleared or not till here. Quickly type clear. हॅलो स्वप्नील. हा बोल ना. हॅलो. हा, जर मला एखाद्या कमांड मधनं बाहेर पडायचं आहे, म्हणजे आता सपोज हा मी पॅनचं सिलेक्ट करून ठेवलंय, तर हा एखाद्याशी की आहे की ज्याच्यावरून मी डायरेक्ट त्या कमांड मधनं बाहेर पडू शकतो. ओके ओके. मग त्यासाठी काय करायचं, आता आपण कोणतीही कमांड घेतली, समजा रेक्टँग्युलर शेप घेतलं, हे घेतलं, तर त्यातून ते आपण ही कमांड सिलेक्ट केली, आपण दुसरं काही करू शकत नाही. बरोबर आहे ना, आपल्याला जरा प्रॉब्लेम येतो. मग हा ॲरो आहे ना वरती, त्या ॲरो वरती क्लिक करायचं, मग तू कोणतंही परत दुसरं सिलेक्ट करू शकतो. जस्ट क्लिक ऑन दिस ॲरो. हा ॲरो खूप महत्वाचा आहे, ते मूव्ह टूल. ते एव्हरी कमांड झाल्यानंतर आपल्याला ते सिलेक्ट करावं लागतं. किंवा मगच तर आपण पुढचं काम करू शकतो, काय असेल ते. नंतर हे जर आता शेप सिलेक्ट असून तू दुसरं काही करू शकत नाही, हे त्याचे वेगळे सब पॉईंट्स येतात तिथं. मग हे ॲरो वरती जायचं, मग ते बाकीची कोणती कमांड असेल ते डिसिलेक्ट होईल. ओके ओके. ओके. अजून काही कोणाला डाऊट? आय थिंक नो डाऊट. सो मी आणखीन काही गोष्टी सांगतो. जसं की आता हा हिस्ट्रीचा पॅनल म्हणून सांगितलं तुम्हाला. त्यामध्ये 30 हिस्ट्री म्हणजे मागचे 30 काही असतील तुमचे ते हे केलेले ऍक्शन्स ते दिसतात. आणि जर आपल्याला वाटलं आपलं काही चुकले तर आपण असं वरती जाऊ शकतो डायरेक्ट. माझं चुकले काहीतरी, परत बॅक जायचंय तर असं जाऊ शकतो कुठेही कधीही, अप टिल अंटील 30. ते 30 पर्यंत व्हॅलिड आहे ह्यामध्ये. नंतर पुढे पण जाता येतं मागे गेल्यावर, असं काही नाही, डायरेक्टली. देन आता मी जस्ट हां दिस रेक्टँग्युलर ऑटो सिलेक्ट ऑन करतो, म्हणजे ते सिंगली मूव्ह करता येतं. ऑटो सिलेक्ट ऑन केलं. मग आता ह्याला काही काही केसमध्ये कसं इलिगन्ससाठी आपल्याला त्याला चाम्फरिंग वगैरे करावं लागतं. आपण म्हणतो ना फिलेटिंग वगैरे, तर त्या फिलेटिंगसाठी ना असं चांगला सर्क्युलर शेप देण्यासाठी कॉर्नरला प्रॉपर्टीज आहे. इथे एक प्रॉपर्टी म्हणून प्रो दिसते, प्रो म्हणजे ते प्रॉपर्टीज, किंवा तुम्ही डायरेक्ट इथे विंडोज मध्ये प्रॉपर्टीज आहेत तिथे पण जाऊ शकता. ॲज पर युअर चॉईस, ते तिकडेच ओपन होत आहे. मग हे ओपन ऑफ करण्यासाठी काय करायचं, त्यावरच क्लिक करायचं, ओपन होईल, त्यावरच क्लिक करायचं, ऑफ होईल. मग इथे त्याला द्यायचं आहे आपल्याला फिलेटिंग करायचे, तर इथे जस्ट आपल्याला पाहिजे ती रेडियस टाकायची. समजा मी 200 टाकली, तर हे सेम रेडियाय सगळ्यांसाठी अप्लिकेबल होईल. ते जर टिक असेल तर सगळ्यांसाठी सेम अप्लिकेबल होईल, टिक नसेल तर यू कॅन मॉडिफाय ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. जरी एका साईडला द्यायची, एका साईडला नाही द्यायची, तुम्हाला जसं पाहिजे तसं. इथून त्याची लेंथ विड्थ आपण इन्क्रीज डिक्रीज करू शकतो. मग मी सेमच अप्लाय केली सगळ्यांना, तर ते त्याला चॅम्परिंग झाली. यू कॅन सी, आय विल यू कॅन सी हिअर, जस्ट झूम, यू कॅन सी फिलेटिंग वगैरे झाली व्यवस्थित. ओके. Zoom out. So now we will proceed for further. जर आपल्याला ह्या शेपला बॉर्डर वगैरे द्यायची असेल तर ते पण देता येतं. जस्ट शेप मध्ये गेलं आणि इथे स्ट्रोक म्हणजे बॉर्डर असते, तर इथून पण डायरेक्ट शेपला बॉर्डर देता येते. आता सध्या हे सिलेक्टेड आहे, तर बॉर्डरचा वेरियस कलर पण देता येतात. आता ब्लॅक कलरची बॉर्डर द्यायची समजा, तर ते असं बॉर्डरची थिकनेस इन्क्रीज करायची, तेवढं लक्षात ठेवायचं. थिकनेस कमी असेल तर दिसत नाही. यू कॅन सी हिअर बॉर्डर इज विजिबल नाव. जस्ट I will go out. Black border is given to the rectangular, red rectangular. Okay. Then फॉर काही काही केस मध्ये कसं असतं, आता जस्ट मिनिट, आय विल शो यू प्रेझेंटेशन. दीज आर द सम पोस्टर्स. हे कसं आहे, आता एकच आहे हा रेक्टँग्युलर, तोच किती वेळा कॉपी केला, 1 2 3 किती वेळा, खूप वेळा लागला, ते 12 वेळा लागला. तसंच जर आता एवढं ड्रॉ करत बसत नाही, आणि तो सेम शेपचा येणार पण नाही सारखं सारखं ड्रॉ करत बसलं तर. म्हणून जस्ट काय करायचं, आता तुम्हाला हा रेक्टँग्युलर आहे, तो मी एक नवीन शेप घेतो. जस्ट मिनिट, दिस कलर, हा शेप घेतला, तर त्याला बॉर्डर पण आली, कारण का आपण त्याला दिली होती. जर ऑफ करायची असेल तर अशी ऑफ केली, तर तो शेप आहे. आता ह्याला डुप्लिकेट करायचे आहेत, तर
अल्टर प्रेस करायचं, तुम्ही राईटला बघू शकता, अल्टर प्रेस करायचं आणि जस्ट एक मिनिट, जस्ट अल्टर प्रेस करायचं, जस्ट मी सांगितलं ना ॲरोच्या मूवच्या टूलवर आधी जायचं काही करताना, अल्टर प्रेस करायचं आणि हे असं मूव्ह करायचं जिथे पाहिजे तिथे एक एक घेऊन. यू कॅन ट्राय ॲट युअर एंड. आपण जसं करेल तसं ते जस्ट माऊसने होते ते डुप्लिकेट डायरेक्टली, शॉर्टकट की इट्स. देन I will just erase this. You can try. Then we will आता कसं असतं आपण इथपर्यंत समजलं असेल तर सांगा काय डाऊट्स वगैरे असतील तर, आणि समजलं असेल तर येस म्हणून टाईप करा, म्हणजे आपण पुढं इमेज वगैरे बघू. पटकन येस टाईप करा. थँक्यू आशा. देन आता मनजितने सांगितलं इथे फाईलमध्ये ओपन अँड प्लेस असेल तर ते इथे येतं, आणि ओपन जर म्हणलं, आता मी तुम्हाला फाईल वगैरे प्रोव्हाइड केलेत, त्यामधून तुम्ही घेऊन करू शकता. ड्राईव्ह फोल्डरला सगळं अपलोड केलेलं आहे. मी इथे एक नवीन इमेज ओपन करतो, एक मिनिट. आता इथे ओपन मध्ये आलो आपण. इट्स पब्लिक स्पीकर ओपन म्हणलं की त्याची नवीन त्याला नाव येतं पब्लिक स्पीकिंग, आणि एक इमेज पूर्ण असं ओपन झाली. आता आपण पोस्टर तयार करण्यासाठी घेतो. पोस्टरवरती कसं असतं, एखादा गेस्ट असतो किंवा स्पीकर असतो किंवा काही आता रिसोर्स पर्सन असतो, तर त्याचं आपल्याला इमेज टाकावी लागते त्याच्या पोस्टरवरती. पण ते पोर्ट्रेट इमेज असे देतात, तर ते आहे अशी स्क्वेअर शेप, रेक्टँग्युलर शेप मध्ये आपण टाकले, ते इलिगन्स नाही एवढं चांगला दिसत त्याचा. पण त्यासाठी आपण त्याला सर्क्युलर मध्ये कट करू शकतो आपल्याला पाहिजे तसं, विदाउट हॅम्परिंग दॅट इमेज. सो काय करायचं, हे एक नवीन सिलेक्ट टूल नावाचं, त्यामध्ये काय आहे, रेक्टँग्युलर सिलेक्ट आणि इलिप्स सिलेक्ट, हे बाकीचे आहेत ते जास्त इम्पॉर्टंट नाहीत आपल्यासाठी. तर हे रेक्टँग्युलर इलिप्स सिलेक्ट मध्ये जाऊ आपण, आणि हा असा आपल्याला सर्क्युलर त्याचं पाहिजे, तर असा सर्कल घेतला आपण, आणि वी कॅन मूव्ह दॅट सर्कल टू ॲज पर आवर कन्व्हिनियन्स. आता हा मधला पोर्शन, त्या सर्कलच्या आतला पोर्शन सिलेक्ट झाला, आणि तो आपल्याला पाहिजे पोस्टरवरती टाकण्यासाठी, आणि त्याच्या बाहेरचा जो पोर्शन आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. पण सिलेक्ट झालाय आतला, आणि तो सिलेक्ट झालाय आणि ते डिलीट केलं तर ते आतलाच डिलीट होईल. त्यामुळे आपल्याला आता सिलेक्ट करायचा बाहेरचा. तर इथे खूप छान एक टूल आहे, म्हणजे एक कमांड आहे. जस्ट ह्या सिलेक्ट केलं त्यावरती राईट क्लिक करायचं, तुम्हाला दिसेल राईट क्लिक केलंय मी, आणि इथं इनवर्स म्हणून आहे, तर ते इनवर्स केलं तर जोच एरिया सिलेक्ट होता तो सिलेक्ट न होता, म्हणजे तो डिसिलेक्ट झाला, आणि त्याच्या बाकीचा जो एरिया आहे तो सिलेक्ट झाला. आणि जस्ट डिलीट प्रेस करायचं कीबोर्डवरून, तर ते बाकीचा एरिया डिलीट होऊन जाईल. पण आता जो सिलेक्ट झालेला आहे ते डिसिलेक्ट करण्यासाठी, आता सिलेक्ट झालेलं त्याचा काही फायदा नाही, आपण डिलीट करून टाकलं, तर राईट क्लिक करायचं आणि डिसिलेक्ट म्हणायचं. और इन्स्टेड तिथे तुम्ही शॉर्टकट कमांड पाहिलीच असेल की कंट्रोल डी, त्यामुळे डिसिलेक्ट झालं. डिसिलेक्ट केली तर कमांड दिसली असेल तुम्हाला सिस्टममध्ये, डिसिलेक्ट झालं. तर आता आणि इकडे जायचं ॲरोवरती, तर आता हे आलंय. तर हे आता हे ज्यावेळेस तुम्ही करता सिलेक्शन डिसिलेक्शन, ह्यासाठी क्रॉपिंग केली आपण हे, तर ही कधी पण नवीन फाईल ओपन करूनच करावी लागते, कारण का तिकडे ते बाकीच्या गोष्टी हॅम्पर करू शकतो. म्हणून नवीन फाईल ओपन करून मी इथे क्रिएट केलं, आणि आपल्याला आता त्या फाईलमध्ये घेऊन जायचं आहे. तर आपण इथे एका फाईलमध्ये लेअर दुसऱ्या फाईलमध्ये पण नेऊ शकतो. म्हणजे जर आपण एखादी फाईल आधीच क्रिएट करून ठेवली, पीएचडी सेव्ह करून ठेवली, आणि आपल्याला नवीन पोस्टर बनवायचा, तर आता आधीच्या फाईलमधले आपण लेअर आहे असे कॉपी करून दुसऱ्या फाईलमध्ये पण घेऊन जाऊ शकतो. तो हा लेअर मी सिलेक्ट केला, आणि मी न्यू प्रोजेक्टमध्ये गेलो, तर इथे हा लेअर आला. पण आता त्याची साईज कमी, जसं की मग अशी मी सांगितलं, त्याची साईज इन्क्रीज करण्यासाठी काय, शिफ्ट दाबून ठेवायचं आणि त्याला खाली असं स्ट्रेच करायचं. जस्ट आय विल सिलेक्ट इनिशियली ॲरो, शिफ्ट दाबून ठेवलं आणि त्याला इनलार्ज केलं, म्हणजे तो स्क्वेअर मध्येच विदाउट डिस्टर्ब होता, डिस्टॉर्ट न होता तो इनलार्ज झाला. वी कॅन प्लेस इट एनिवेअर. आणि हा मी आता सध्या हे ऑफ करतो, ठीक आहे. नंतर आपण इथे एक कमांड असते, जस्ट आय विल से आय ड्रॉपर म्हणून. मग आय ड्रॉपर म्हणजे तुम्हाला त्याच्या नावावरून कळत असेल, ते एक असा ड्रॉपर, आपण ड्रॉपरने कलर वगैरे असं काही टाकतो ना, तसं इथे कलर पिक करायचा. आता हा जे मी इमेज घेतली त्यातला कोणताही कलर, ब्लॅक, तुम्हाला ब्ल्यू वगैरे काय दिसत, तो कोणताही कलर पिक करून जर तुम्हाला दुसरीकडे कुठे टाकायचा असेल, विथ आता आपण डायरेक्ट कलर पिकर मधून कलर नाही घेता, एखादा इमेज मधून कलर घ्यायचा आपल्याला.
त्या इमेज मधला एखादा कलर सिलेक्ट करता येतो आणि तो कलर जिथे पाहिजे तिथे देता येतो. म्हणजे मी एकदा करून दाखवतो. हा आय ड्रॉपर आहे. आय ड्रॉपर घेतला, समजा हा हा आतमधला जो ब्ल्यू टाईप कलर आहे तो सिलेक्ट केला मी, तर तो स्टोअर होणार. यू कॅन सी हिअर तो स्टोअर झाला इथे. आधी इथे ब्लॅक होतं, तुम्हाला ते हँडचा ऑप्शन दिसत असेल तिथे तो स्टोअर झाला कलर फोरग्राऊंडला, हा कलर आतमधला. तर हा कलर तुम्हाला द्यायचा आहे, कुठे द्यायचा आहे तिथे. तर आपण एक शेप ड्रॉ करू त्या कलरचा, रेक्टँग्युलर शेप ड्रॉ करायचा. हा वेगळा आहे, हा जरा डार्क आहे तिथून सिलेक्ट केलेला, आणि हा जरा फेंट आहे, वेगळा कलर आहे. तर हा कलर आपल्याला इथे द्यावा लागेल आधी. मग हे सिलेक्ट केलं, इथे गेलो आपण, आणि डायरेक्टली इथं फोरग्राऊंडच्या हा कलरवर क्लिक केलं की तो कलर इथे सिलेक्ट होणार आपोआप. तुम्हाला डिफरन्स दिसत असेल, हा कलर सिलेक्ट झाला. ओके म्हणलं तर तो कलर इथे स्टोअर झाला. म्हणजे ड्रॉ करायचं त्या कलरचं आलं. मी परत एकदा करून दाखवतो. आता हा ब्लॅक कलर घेऊन दाखवतो. जस्ट अ मिनिट. आय पिकर, eyedropper, then I have collected this black color, or just we can say skin color, give skin color. And then I will go to the shape, then selected rectangle, ellipse shape. We have to fill this skin, initially fill this with this color. So just simply click here, then select this, it will be stored here. And just आता हा ह्याला आला कारण का तो इथे सिलेक्ट होता. इन्स्टेड दॅट तो ह्यालाच कलर अप्लाय झाला, पण आपण नवीन शेप पण ड्रॉ करू शकतो. लाईक बॅकग्राऊंड वरती गेलं ना आपण नवीन शेप ड्रॉ केला तर तो त्याला कलर येऊन जाईल. ओके, हे समजलं असेल तर पटकन क्लिअर म्हणून टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. थँक्यू आशा, मयुरी. देन विल प्रोसीड. आता हे प्रेझेंटेशन 1 मिनिट मी ओपन करतो. त्यामध्ये तुम्ही हे बॉर्डर बघू शकता. हे आपण बॉर्डर दिली त्यामुळे थोडं एलिगन्स दिसतो ना पोस्टरचा, बॉर्डर वगैरे दिली. मग कसे प्रत्येक पोस्टरला बॉर्डर असेल तर ते पोस्टर छान दिसतं. मग ते बॉर्डर देण्यासाठी काही 2-4 टाईप आहेत, ते मी फास्टली सांगतो जरा. आय विल डिलीट दिस फर्स्ट. इफ वी टेक वन शेप घेऊ आपण एखादा, 1 मिनिट. रेक्टँग्युलर असा पूर्ण ड्रॉ केला इथे. ओके, तो शेप आला. ह्या कलरची आपण आता कलर चेंज करू शकता तुम्ही इथून, कोणत्या कलरचे बॉर्डर द्यायची ते. आणि नंतर इथे शेपमध्ये इथे पाथ म्हणून आहे. मी मग सांगितलेलं पाथचा यूज परत सांगतो मी तुम्हाला. आणि हे त्या पाथमध्ये 4 ऑप्शन असतात. तिकडे यायचं युनाइट, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट आणि एक्सक्लूड. आता आपल्याला बॉर्डर देण्यासाठी काय आतमधला जो बॉर्डर सोडून जो पोर्शन आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे. तर तो आपण असा सबट्रॅक्ट करून टाकू. जस्ट इथे असं सिलेक्ट करायचं, जो सबट्रॅक्ट करायचं ते, मग ते आपोआप सबट्रॅक्ट होऊन जाईल. तो सबट्रॅक्ट झाला आणि त्याला बॉर्डर पडली. ओके. आणि वन मोर थिंग, जर आपल्याला आतमध्ये पण आणखीन एक बॉर्डर द्यायची तर आपण तीच प्रोसिजर परत करू शकतो तसं पाहिजे तसं. आणि आणखीन एक, आता ही बॉर्डर दिली तुम्ही, हा शेप आहे, ह्याची साईज वगैरे चेंज करायची असेल तर हा ट्रान्सफॉर्म कंट्रोल ऑन आहे. तर आता एकीकडून जास्त झाले, कमी झाले, किंवा असं असं होऊ शकतं, तर तुम्ही ते पण ऍडजस्ट करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. बॉर्डरची थिकनेस तुम्ही चेंज करू शकता इथून, कमी जास्त सगळं करता येईल. मग नंतर आता काही केसमध्ये कसं असतं, आता एज टू एज बॉर्डर दिली, पण काही केसमध्ये कसं असतं, मी बॅक स्पेस करतो 1 मिनिट. काही केसमध्ये कसं आपल्याला थोडं एज वरून अंतर ठेवून आपण त्याला बॉर्डर देता येते, म्हणजे ते पण एक वेगळ्या टाईपचं एलिगन्स दिसतो. तर जस्ट असं थोडंसं अंतर ठेवून ड्रॉ करायचं आणि ती प्रोसिजर रिपीट करायची. मग ते 1 मिनिट, जस्ट शेप घ्यायचा आधी. आय हॅव सिलेक्टेड पाथ. शेप ड्रॉ केला, नंतर आतमध्ये पाथ ड्रॉ करायचा. इनिशियली सबट्रॅक्ट होऊन जाईल, ते सबट्रॅक्ट झालं. आता हे एजला थोडंसं अंतर सोडून आतमध्ये बॉर्डर. आणि तुम्ही ह्याची नंतर मी जसं सांगितलं तसंच ट्रान्सफॉर्मनी ह्याचं करू शकता, ते काय आहे ते. देन हे समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये पटकन यस टाका, म्हणजे आपण नेक्स्ट बघू.
Thank you, Asha. For then I think most of the tools are covered. So one more thing, just a minute. I will show something. अं, हे लेअर तुम्ही किती लेअर पाहिजे तसं आले तिथे फोल्डर मध्ये ऍड झाले वेगवेगळे फोल्डर पण करू शकता वी आर ऑन बॅकग्राऊंड सो जस्ट अ मिनिट देन एक नवीन फाईल ओपन करू आपण नवीन फाईल क्रिएट केली तर आता लोगोज वगैरे आपल्याला ऍड करायचे असेल तर मी लोगो घेतो आता हा लोगोज आपल्याला कसे असतात नवीन फाईलमध्ये क्रिएट नसतात करायचे लोगोज आपल्याला ह्यावरतीच घ्यायचे असतात तर इथे एक ऑप्शन असतो ओपन अँड प्लेस ओपन करायचं आणि ते ह्याच फाईलवरती प्लेस करायचं मग आता ओपन अँड प्लेस क्लिक केलं मी इकडून डाउनलोड्स मधून आपल्या पीसीसीचा लोगो घेतला लोडिंग आता हे साईज आली तर ते साईज डिक्रीज करायचं पण सांगितलं कसं करायचं ते असं डिक्रीज केलं शिफ्ट प्रेस करून यू कॅन सी ऑन द राईट टॉप कॉर्नर मग हा इथे आपण असा ठेवलाय पण कसं असतं आता दुसरा लोगो घ्यायचा आपल्याला सीएसचा आणि त्याची अलाइनमेंट वगैरे बघावं लागते तर इथे विंडोमध्ये व्ह्यू मध्ये जायचं तिथे आपल्याला रुलर म्हणून एक असेल तर ते क्लिक करायचं त्याला एक स्केल आली अशी रुलर आली तर दिसते 100 200 300 400 500 काय आहे ते आणि वन मोर थिंग आता हा लेअर सिलेक्टेड आहे बरं का तर विंडोमध्ये गेलं तर सॉरी व्ह्यू मध्ये गेलं तर इथे आणखीन एक ऑप्शन आहेत क्लिअर गाईड्स मध्ये गाईड्स ऍड केले असेल तर ते क्लिअर करण्यासाठी ऍड गाईड्स आणि गाईड्स फ्रॉम लेअर आता आपल्या ह्या लेअरला गाईड्स देऊ शकतो आपण ह्या लेअरला गाईड्स दिले तो लेअर सिलेक्ट करून मग आता जस्ट क्लिक हिअर देन ओपन अँड प्लेस दुसरा लोगो घेऊ आपण सीएसचा लोगो घेतला तो आला त्याची साईज ॲज पर आवर कन्व्हिनियन्स विल डिक्रीज इट्स साईज आता आपल्याला हा प्लेस करायचा आता इथे एक्झॅक्ट हा ते गाईड्स कसे असतात ते त्याला ओढून घेतात बघा मी इथपर्यंत आणलं तर ते गाईड्स त्या लेअरला आपोआप ओढून घेतात जवळ मॅग्नेटिक सारखं असं ओढून घेतात आणि ते तिथे प्लेस करतात आणि हे असं करायचं जस्ट मग ते एका साईजचे वगैरे लेअर होऊन जातात आणि नंतर आणखीन एक ते आपण सॉरी तिथे आलं सो वन मोर थिंग यामध्ये आपण ऍड गाईड्स पण करू शकतो आपण जी रुलर ऍड केली ना त्यासाठी गाईड्स ऍड होतात म्हणजे आता हॉरिझॉन्टल किती गाईड पाहिजे वर्टिकल कोणत्या डिस्टन्सला गाईड पाहिजे जर समजा मी इथं 200 टाकलं एंटर ओके तर हे बघा हे मी मूव्ह करतो ही जी 200 ला स्केल 200 दिसत असेल इथे तुम्हाला 200 दिसत असेल ते 200 ला एक गाईड ऍड होतो असा इकडून एक गाईड तो 200 ला तो गाईड आणि वी कॅन पुट हिअर ॲज असं एकदम जिथं पाहिजे तिथं ओके सो आय थिंक then we will proceed for the further so just once confirm that you have understood whatever is told so we can proceed further immediately just quickly confirm in chat box thank you Asha thank you Dipali thank you Aishwarya Asha then I will hand over the session for the further things to Manjit he will explain some remaining tools to you Manjit Yes, please unshare your screen. yes I will share the screen 1 minute तर हे पहा आता स्वप्नीलने खूप सारे टूल्स कव्हर केलेत आता त्याच्या पुढचे जे काही टूल्स आहेत ते मी सांगतो तुम्हाला पहिले मला माझी स्क्रीन शेअर करून घेऊ द्या 2 to 4 tools are remaining so just 5 to 10 आता माझी स्क्रीन विजिबल आहे का yes Manjit screen is visible हो तर हे आपण आधीच्या इंटरफेस वगैरे पाहायला स्वप्नीलने खूप सारे टूल्स तुम्हाला आधीच सांगितले आहेत पण मेनू बार्स मधले काही मेनू आपले बाकी होते मी म्हणालो होतो की स्वप्नीलचं सेशन झाल्यानंतर मी सांगेन ते तर इमेज या मेनू बार मध्ये हे वेगवेगळे परत मेनूज असतात तर यापैकी
ॲज अ पोस्टर डिझायनिंग साठी जे प्रामुख्याने आपल्याला मेनू यूज करायचे असतात ते म्हणजे कॅनव्हास साईज आणि इमेज साईज. तर नेमकं कॅनव्हास साईज म्हणजे काय किंवा इमेज साईज कशी मेंटेन करतो आपण, मॅनेज करतो, चेंज करायची असेल तर कशी करावी, तर ते ट्रान्सफॉर्म वगैरे तुम्ही आधीच पाहिलं की कसं करू शकता शॉर्टकट की ही मी चॅटबॉक्स मध्ये पोस्ट केली आणि अदर्स त्याच्यासाठी ऑप्शन्स कुठे आहेत तेही शो केले आम्ही. तर मी कॅनव्हास साईज आणि इमेज साईजचे इम्पॉर्टन्स आता तुम्हाला सांगतो काय असतो तो. आधी त्यासाठी मला काही इमेजेस ओपन कराव्या लागतील. आता मी आता हे ओपन केलं तर ह्या दोन नवीन फाईल ओपन झाल्या पुन्हा, कारण की मला त्या प्रकारे त्या हँडल करायच्या होत्या गोष्टी. आता मला हा मॅन आहे चेअरवर बसलाय आरामाने, तर याचं जी पीएनजी फाईल आहे तर ती मला ह्या फ्लोरल बॅकग्राऊंड वरती पुट करायची. तर ज्या प्रकारे स्वप्नीलनेही सांगितलं की सिम्पली तुम्ही यावर लेफ्ट क्लिक करून त्याला ड्रॅग करू शकतात फ्लोरल या फाईलमध्ये आणि ती इथं ओपन झाली ही इमेज. तर आता हा माणूस इथं बसलाय आणि त्याच्या मागचे बॅकग्राऊंड जे आहे ते फ्लोरलचं बॅकग्राऊंड आहे. पण तर सपोज मला इथं काही वेगळ्या गोष्टी वरती ऍड करायच्यात, मला वरच्या साईडला त्या माणसाच्या वरच्या साईडला मला काहीतरी पोर्शन पाहिजे काही मॉडिफिकेशन साठी. सपोज मला लोगोज ऍड करायचे असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी ऍड करायच्या असतील, त्यासाठी मला वरती स्पेस पाहिजे किंवा मला साईज इन्क्रीज करायची, हाईट इन्क्रीज करायची पोस्टरची, तर कसं करणार. तर इथं दोन ऑप्शन येतात, एक म्हणजे कॅनव्हास साईज आणि दुसरं म्हणजे इमेज साईज. तर मी एक इमेज साईज इन्क्रीज करून दाखवतो काय फरक पडतो ते. आता मी सगळ्यात आधी इकडं हे पिन आहे, तर सपोज तुम्ही ही पिन कधी, तर हे पिन झालेलं आहे, तर पिन कधी झालेलं असेल तर तुम्ही जे डायमेन्शन चेंज करणार आहात तर ते प्रोपोर्शनली चेंज होतील, म्हणजे अस्पेक्ट रेशिओ मेंटेन राहील. आता फॉर एक्झाम्पल मी याचे डायमेन्शन केलं 2500, तुम्ही ऑटोमॅटिकली हाईटचं डायमेन्शन चेंज झालं का, कारण की तो अस्पेक्ट रेशिओ मेंटेन झाला. या ठिकाणी काय फक्त रिझोल्युशन वाढलं, म्हणजे पिक्सेल्सची क्वांटिटी वाढली. तर ह्या प्रकारे कधी केलं तर आपला अस्पेक्ट रेशिओ मेंटेन राहतो. पण मला हाईट वाढवायची, तर मग कसं काय वाढवायचं, तर मी याला अनपिन केलं आणि त्यानंतर सपोज मी याची साईज वाढवली, याची केली मी सपोज याची पण 2500 केली मी. तर आता पहा ही इमेज इनलार्ज झाली का, कारण की आपण पिक्सेल साईज पिक्सेल्स वाढवले त्यात, बरोबर. तर मग त्याचं रिझोल्युशन वाढलं आणि त्यानुसार इमेज इनलार्ज झाली होती ती. पण आता इकडं तुम्ही कधी पाहत असाल तर तिचा जो अस्पेक्ट रेशिओ तो पूर्णपणे चेंज झालाय. आणि ह्या कधी कधी कसं होतं, अस्पेक्ट रेशिओ चेंज झाल्यामुळे ती गोष्ट डिस्टर्ब होऊन जाते. पण आपल्याला न डिस्टर्ब होता कधी हाईट चेंज करायची असेल तर कशा प्रकारे आपण करू शकतात ते आता मी शो करतो तुम्हाला. सिम्पली मी कंट्रोल झेड प्रेस करतो अंडू करण्यासाठी. वरच्या पोर्शन मध्ये बाकीचं ऍड करायची, इमेज साईज वाढवायची मला टॉप पोर्शनला. मी इमेज आधी आपण सिलेक्ट केलं होतं इमेज साईज, आता मी सिलेक्ट करेन कॅनव्हास साईज. त्यासाठी शॉर्टकट की ही मेन्शन केली आहे पुढे त्यांनी. कॅनव्हास साईज मध्ये आल्यानंतर आता बघा इकडे अनपिन आहे, म्हणजे अस्पेक्ट रेशिओ मेंटेन नाही राहील इकडं. मी याची साईज केली 1500. अँकरचा अर्थ काय आहे, आता मला ही जी इमेज आहे त्याच्या टॉपला कधी ट्रान्सपरंट पार्ट क्रिएट करायचा असेल किंवा टॉपला कधी हाईट वाढवायची असेल तर हा अँकरचा जो सर्कल आहे हा खाली घ्यायचा बॉटमला. हा कधी टॉपला घेतला तर खालच्या साईडला ऍड होईल. ते आता मी ओके केल्यानंतर शो होईल. ओके केलं तर तुम्ही ऑब्झर्व करत असाल की इकडं ट्रान्सपरंट पार्ट ऍड झालाय इमेजच्या वरती आणि इमेज ही डिस्टर्ब नाही झाली या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल की हे फ्लोरल फ्लोरल बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यावरती ट्रान्सपरंट दिसतंय, तर हे जे ग्रे आणि व्हाईट रेक्टँगल्स किंवा स्क्वेअर्स आहेत हे काय इंडिकेट करतात, ट्रान्सपरन्सी. तर मला ही ट्रान्सपरन्सी नकोय, मला पुन्हा फ्लोरल बॅकग्राऊंड पाहिजे तिकडं पण. तर मग हे कसं काय करायचं, तर त्यासाठी एक टूल येतो क्लोन स्टॅम्पिंग म्हणून. तर हे माझ्या कर्सर जे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल क्लोन टूल, तर याचा वापर करून आपण त्या ठिकाणीही फ्लोरल बॅकग्राऊंड अप्लाय करू शकतो. तर तो मी कसा यूज करतो ते तुम्ही लक्ष द्या. तर मी क्लोन टूल हा सिलेक्ट केला. तर सिलेक्ट केल्यानंतर हा एक ब्रश म्हणजे एका प्रकारे एक सर्कल आला, बरोबर. या सर्कलला कसं असतं, एक पॉईंट पिक करावं लागतं. आधीपासून माझ्या पॉईंट पिक होतात म्हणून तिकडे ते आलं. पण तुम्हाला पॉईंट पिक करायचं असेल तर काय करायचं, अल्टर प्रेस करून ठेवायचं आणि एक लेफ्ट क्लिक करायचं, म्हणजे तिथला पॉईंट पिक होऊन जातो.
तिथला पॉईंट पिक झाला का, आता अल्टर प्रेस केला आणि तिथला पॉईंट मी पिक केला, बरोबर. आता पहा ते झालंय पिक. आता मी फक्त त्याला ड्रॅग करेन त्या पॉईंटला, तर वरती पहा. आता हे तिथं तुम्हाला दोन हे दिसतात वर्क स्पेस वरती, एक म्हणजे सर्कल आणि दुसरा म्हणजे प्लसची साईन. तर सर्कल काय इंडिकेट करतं, त्या ठिकाणी ते ट्रेस करतोय तो पार्ट आणि तो तिकडं पेस्ट होतोय. आणि हा जे प्लसची साईन आहे तो कुठून पार्ट ट्रेस होतोय ते इंडिकेट करतं. आता पाहिजे या प्रकारे. तर आता इकडं प्रॉब्लेम येत असेल, आता पहा झालं. या प्रकारे तुम्ही ते ट्रेस करू शकतात. आणि आता हे वाटतही नाही की आपण इमेज साईज वाढवली, हाईट वाढवली इमेजची, आणि आपण अस्पेक्ट रेशो ही डिस्टर्ब नाही केला. तर आय होप ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल तर तुम्ही क्लिअर टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये. अंडरस्टूड आहे का? तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कळवा मला, म्हणजे ते मी स्क्रीन शेअर करून रिझॉल्व्ह करू शकतो. हा टूल मोस्ट ऑफ वेळेस, म्हणजे मी तरी खूप वेळेस कसा युज केलाय, ज्या ठिकाणी मला लोगोज ऍडजस्ट करायचे आहेत आणि मला स्पेस नाही मिळत आहे, तर मी व्हर्टिकली स्पेस वाढवतो आणि लोगोज ऍडजस्ट करतो तिकडं. कारण की आधीची फाईल आपण पूर्ण फ्रेम केलेली असते, आणि मी कधी इमेज साईज चेंज करेल तर पूर्ण त्याचे लेटर्स वगैरे जेवढे पण टेक्स्ट असेल त्यांचा सुद्धा आस्पेक्ट रेशिओ चेंज होऊन जातो आणि ते खूप डिस्टर्ब दिसतं. त्यामुळे आपण सिम्पली हा वे यूज करू शकतो अशा वेळेस. तर ही एक गोष्ट झाली. त्यानंतर आपण पुढच्या टूल्स कडे येऊ. आता हे मी कॅन्सल करतो. त्यानंतर आपण आपलं आता पहा, हे जसं की रोहितने प्रश्न विचारला होता आणि स्वप्नीलनेही सांगितलं होतं की एखाद्या टूल मधून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं. तर सिम्पली तुम्हाला अशा वेळेस मूव्ह या टूल वरती यायचं. तुम्ही म्हणजे ते मूव्ह टूल कम्फर्टेबल आहे आपल्यासाठी, खूप वेळेस तेच यूज करतो आपण. परत इकडे ऑटो सिलेक्ट आणि ट्रान्सफॉर्म कंट्रोलचं सांगितलंच की काय ऍप्लिकेशन आहे. तर त्यानंतरचा आपला पुढचा टूल येतो, एक खूप म्हणजे वाईडली यूज होतो तो टूल, तो मी सांगतो. एक मॅजिक वँड म्हणून एक टूल आहे. तर हा टूल एक खूप वाईडली यूज होतो. कशासाठी? बॅकग्राऊंड कट करण्यासाठी, किंवा मोस्ट ऑफ वेळेस तुम्ही पाहिलं असेल सर्टिफिकेट्स वगैरे तुम्हाला कधी काही मिळाले असतील ना, तर बाकीच्या सर्टिफिकेटच्या पाहता तुम्ही जे सिग्नेचर्स असतात त्यांचे बॅकग्राऊंड जे आहेत ते कट केलेलेच नसतात, ऍज इट इज त्या सिग्नेचर्स तिकडे पेस्ट करून दिलेल्या असतात. आणि ही गोष्ट म्हणजे काही एवढी अवघड नाही, खूप सोपी गोष्ट आहे बॅकग्राऊंड कशी कट करायची. आणि ते आता मी तुम्हाला सांगतो की सिग्नेचरचं बॅकग्राऊंड कसं कट करायचं मॅजिक वँड टूल यूज करून. तर मी एक सिग्नेचर ओपन करतो. इव्हन डेटा सेट मध्ये सुद्धा मी ती सिग्नेचर शेअर केली आहे. काही चिंता करू नका, ती कुणाची सिग्नेचर नाहीये, फक्त रॅन्डमली काहीतरी लिहिलेलं आहे. ही सिग्नेचर मी ओपन केली. आता मला या सिग्नेचरचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे आहे, आणि हे खास करून तुम्ही पाहिलं असेल सर्टिफिकेट्स मध्ये सिग्नेचर असतात आणि त्यांचे बॅकग्राऊंड कशा प्रकारे रिमूव्ह केलेले असतात ते मी तुम्हाला शो करतो. तर ही एक सिग्नेचर आहे. तर मी यात येईल आणि यात राईट क्लिक केलं का इकडे 3 ऑप्शन येतात, ऑब्जेक्ट सिलेक्शन, क्विक सिलेक्शन, मॅजिक वँड. तर आपल्याला मोस्टली युजफुल जो आहे तो मॅजिक वँड आहे आणि आपण तोच यूज करणार. आता मी हा सिलेक्ट केला आणि त्यानंतर मी सिम्पली क्लिक करेन. तर तुम्हाला दिसत असेल की क्लिक केल्यानंतर इकडं जो पार्ट आहे व्हाईटिश पार्ट, ऍक्च्युअली याची वर्किंग कशी असते, कलर ट्रेस करते हे. आता मी व्हाईट पार्ट वरती क्लिक केलं म्हणजे जेवढा पण ठिकाणी व्हाईट कलर होता तो ट्रेस झाला. पण आता परत यात एक गोष्ट आहे जी खूप लक्षात ठेवण्याची गरजेची आहे. तुम्ही कधी पाहत असाल तर बाहेरचा व्हाईट पार्ट सिलेक्ट झाला आहे, आतला नाही झाला. आणि हे काय झालं तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कारण की कंटिजियसला माझं टिक होतं. आता मी पुन्हा ते करून दाखवतो. मी डिसिलेक्ट करतो आणि डिसिलेक्ट साठी जी शॉर्टकट की आहे ती लक्षात ठेवा, खूप वेळेस यूज करावी लागेल. कंट्रोल प्लस डी, कंट्रोल प्लस डी ही शॉर्टकट की आपल्याला यूज करावी लागते. मी आता डिसिलेक्ट केलं याला आणि आता मी कंटिजियसला अनटिक केलं आणि आता पुन्हा मी अप्लाय केलं तर तुम्हाला दिसत असेल की आतला पोर्शन सुद्धा सिलेक्ट झाला आहे आता. आणि यानंतर तुम्हाला माहितच असेल की आता मी काय करेन रिमूव्ह करण्यासाठी, तर सिम्पली मी हा पार्ट डिलीट करून देईल. तर हे आपली सिग्नेचर जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट झाली. आता सपोज मला ह्या सिग्नेचरचा कलर चेंज करायचा आहे, मला ब्ल्यू कलर पाहिजे. आता तुम्हाला कधी आठवत असेल तर आपला सिलेक्टेड पोर्शन होता व्हाईट, जो आता डिलीट झालेला आहे. जिकडे तुम्हाला ट्रान्सपरंट पार्ट दिसतोय ग्रे आणि व्हाईटच्या छोट्या छोट्या याच्यात स्क्वेअर्स मध्ये. आता मी सिलेक्ट इनवर्स करेन म्हणजे माझी सिग्नेचर सिलेक्ट असेल. आता तुम्ही ऑब्झर्व कराल तर फक्त सिग्नेचर सिलेक्टेड आहे. आणि आता याला मला कलर अप्लाय करायचा आहे. तर सिम्पली मी शॉर्टकट कीज आधी पण चॅटबॉक्स मध्ये पुट केलंय मी, की फोरग्राऊंड कलर अप्लाय करायचे असेल तर तुमची शॉर्टकट की असते अल्टर प्लस बॅकस्पेस
बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा असेल तर कंट्रोल प्लस बॅकस्पेस. आता इकडे 2 कलर्स आहेत. हा जो कलर आहे जिथं माझ्या कर्सर दिसतोय तो फोरग्राऊंड कलर आणि त्याच्या मागचा जो कलर असतो तो बॅकग्राऊंड कलर. तर हा कलर मला ग्रीन कलर द्यायचा आहे, सॉरी ब्ल्यू कलर द्यायचा आहे. सपोज आपल्याला रिअलिस्टिक दाखवायचे ते, त्यामुळे मला ब्ल्यू कलर द्यायचा आहे. मी ब्ल्यू कलर घेतला आणि देन मी अल्टर बॅकस्पेस केलं तर पहा त्या सिग्नेचरला ब्ल्यू कलर हा आलेला आहे. मग त्यानंतर सिम्पली तुम्ही झूम इन झूम आउट साठी पुन्हा मी तुम्हाला एकदा रिकॉल करून देतो. झूम इन झूम आउट साठी आपण काय करतो, अल्टर प्रेस करून ठेवतो आणि आपला व्हील रोटेट करतो. मग तुम्ही रोटेट कधी पुढे कराल तर झूम इन होईल, बॅक कराल तर झूम आउट होईल. तर त्या प्रकारे तुम्ही ते हँडल करू शकता. किंवा झूम इन झूम आउट साठी अजून दुसरा वे असतो, कंट्रोल प्लस करून प्लस प्लस की प्रेस करायची किंवा कंट्रोल प्लस मायनस की प्रेस करायची. तर तेही एक वे असतो झूम इन झूम आउट साठी. आता मला या ठिकाणी ह्या पहिली जी फाईल होती पोस्टर मेकिंग जी आपण सगळ्यात सुरुवातीला क्रिएट केली होती त्या ठिकाणी ती सिग्नेचर पुट करायची. तर मी हा लेअर घेईल आणि लेअर हा ड्रॅग करून पोस्टर मेकिंग मध्ये आणेल आणि मी सिम्पली पुट केलं तर पहा की आपली सिग्नेचर इथं. आता इकडे हे ऑटो सिलेक्ट का झाला पुन्हा, कारण की मी टूल चेंज नाही केला होता, तो मॅजिक वॅन टूल मध्येच होतो. मी सिम्पली मी पुन्हा डिसिलेक्ट केलं आणि त्यानंतर मी आलो मूव्ह मध्ये. तर मूव्ह मध्ये आल्यानंतर मी हे मूव्ह करतोय. तर पुन्हा एक गोष्ट रिकॉल करतो मी ऑटो सिलेक्टची, की तर मी ह्या लेअर मध्ये होतो. आता ह्या लेअर मध्ये कसं काय ओळखायचं, कारण की तुम्ही ग्रे कलर दिसत असेल, डार्कर ग्रे कलर दिसतोय आणि इकडे लाईटिश दिसतोय. डार्कर ग्रे कलर ज्या लेअर मध्ये दिसेल तो लेअर सिलेक्टेड आहे. आता माझा हा लेअर सिलेक्टेड आहे, तर हा लेअर मध्ये आणि ऍक्च्युअली आपली सिग्नेचर प्रेझेंट आहे. तर म्हणून ते ऑटोमॅटिकली मूव्ह होतंय. पण सपोज मी बॅकग्राऊंड लेअर वरती आहे आणि आता मला मूव्ह करायचंय तर पहा इमेज मूव्ह होत नाहीये. का, कारण की आपलं ऑटो सिलेक्ट हे टिक नव्हतं. आता मी ऑटो सिलेक्ट केलं तर त्याचा अर्थ काय असतो की आता मी सिग्नेचर वरती कधी क्लिक केलं ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंड लेअर पुन्हा येऊन गेला. म्हणजे आपण ज्या ऑब्जेक्ट वरती क्लिक करणार आहेत तो ऑटो सिलेक्ट होईल. तर हे एक आपण घेऊ शकतो. तर मी याला सिम्पली मूव्ह करेन. आता आपण बॉटमला मी सपोज लिहिलं पर्टिक्युलर XYZ पर्सन आणि त्याच्यावरती त्याची सिग्नेचर. तर सर्टिफिकेट बनवण्यासाठी ही एक गोष्ट खूप महत्वाची असते. दुसरं, मी मॅजिक वॅन टूल हे कुठे यूज करू शकतो आपण, जे म्हणालो जे व्हेक्टर इमेजेस असतात किंवा तुम्ही सिलौटी पाहिले असतील बाकीच्या, तर त्यातले इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत तर त्या ठिकाणी. तर मला एक तुम्हाला शो करतो मी. ही एक ट्रीची इमेज आहे. तर ही एक इमेज मी ओपन केली आहे. तर मला हा बाकीचा पोर्शन नकोय. मला ह्या ट्रीचा फक्त पोर्शन, मला ह्या ट्रीचा फक्त जो त्याचे लिव्स आहेत आणि फांद्या आहेत बाकीच्या त्याच मला एक्स्ट्रॅक्ट करायच्या आहेत. मला चिमणेही नको आहेत त्यातून, मला त्या पण नको आहेत माझ्या पोस्टरमध्ये. मला फक्त तेवढा पार्ट पाहिजे. तर आपण करू शकतो. मी पुन्हा मॅजिक वॅन टूल मध्ये आलो आणि मी त्या कलर वरती क्लिक केलं म्हणजे तो कलर ट्रेस होईल. आता पहा हा ट्रेस झालाय. पण आता तुम्ही म्हणाल मी ह्या कलर वरती ट्रेस केलं तरी लिव्सचा कलर का ट्रेस झाला. तर यात गोष्ट कशी असते की आपलं टॉलरन्स हे मॅटर करतं की तुम्ही टॉलरन्स काय घेताय. तर मी टॉलरन्स कधी आता वाढवलेलं आहे. टॉलरन्स कधी जितकं कमी करेल मी ते तितकी अॅक्युरसी येईल, प्रिसिजन येईल त्यात. तर मी सपोज मी टॉलरन्स केलं 20, कंट्रोल डी. यात आल्यानंतर कंट्रोल डी सिलेक्ट केलं मी. आता मी क्लिक केलं तर तुम्हाला दिसत असेल की ह्या फक्त ज्या फांद्या आहेत झाडाच्या त्या सिलेक्ट झाल्यात, बाकीचा पार्ट झाला आहे. कारण की यात परत मग तुम्हाला ट्रायल आणि एरर नुसार प्रिसिजन मेंटेन ठेवावं लागेल. आता मी त्यानंतर सिलेक्ट करतो लिव्स. आता तुम्ही पाहाल सगळ्या लिव्स सिलेक्ट होऊन गेल्या, पण ज्या या स्पॅरोज आहेत त्या नाही सिलेक्ट झाल्यात. तर या प्रकारे आपण मग त्याला बाकीचे डिलीट करून पुन्हा आपल्याला ज्या ठिकाणी ती गोष्ट मूव्ह करायची असेल ते आपण मूव्ह करून यूज करू शकतो. त्यात ऍडिशन आणि सब युनियन वगैरे ते स्वप्नीलने शेप्स मध्ये सांगितलं. हीच गोष्ट तुम्ही यातही यूज करू शकतात सिलेक्शन मध्ये. आता मी म्हटलं की मला सबट्रॅक्ट करायचा आहे एखादा पार्ट, हा लिव्सचा पार्ट सबट्रॅक्ट करायचा सिलेक्शन मधून. तर मी सबट्रॅक्ट मध्ये आलो. इकडं दिलेले 4 ऑप्शन. एक आहे त्यांचं रिप्लेस, देन आहे हे युनाइट, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट. आपण सेट थेअरी मध्ये पाहिलंच आहे. तर त्यानुसार आता मी याला सबट्रॅक्ट केलं तर हा लिव्सचा पार्ट सबट्रॅक्ट होऊन गेला. आता फक्त पुन्हा त्या झाडाच्या फांद्या राहिल्या. या प्रकारे आपण ते करू शकतो. तर म्हणजे कुठूनही तुम्हाला काही गोष्ट एक्स्ट्रॅक्ट करायची असेल ना तर हा एक ऍप्लिकेशन असतो त्याच्या. त्यानंतर मी ह्या फाईल्स क्लोज करतो. हा इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? म्हणजे वँड टूल कुठं वापरतो तो कळाला का?
क्लिअर असेल तर चॅटबॉक्स मध्ये तुमचा रिप्लाय द्या. आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी यूज होतो. प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या थिंकिंग लेवलनुसार वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. इकडे खूप मोठा स्कोप असतो. आणि सगळ्यात महत्वाचा डिफरन्स हाच आहे. आता स्टुडंट्स म्हणतात की रेडीमेड ऍप्स पडले आहेत, खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत, तिकडे रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात. आपण का म्हणून असे सॉफ्टवेअर वापरायचे जिथं थोडं समजायला कॉम्प्लिकेटेड किंवा शिकायला वेळ लागतोय. पण गोष्ट कशी असते की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या थिंकिंग नुसार काहीही चेंजेस घडवून आणू शकतात. तर हा एक बेनिफिट असतो. तिकडे तुम्हाला ते रिस्ट्रिक्शन असतं, तुम्ही डायरेक्ट प्लग इन वापरतात आणि त्यानुसार तुम्हाला म्हणजे बंधन घालावं लागतं स्वतःला. इथं ती गोष्ट नसते. त्यानंतर मी क्रॉप वरती येतो. तर तुम्हाला इमेज क्रॉप करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही सिम्पली क्रॉप टूल वरती यायचं आणि देन मी ड्रॅग केलं आणि तेवढा पार्ट कधी. आता क्रॉप मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की डिलीट क्रॉप्ड पिक्सेल्स. आता इकडं सपोज मी हे टिक नाहीये आणि मी हे डिलीट केलं. पहिले ते असं म्हणतात की एक लेअर आपला मस्ट पाहिजे, तर मी एक लेअर घेतला बॅकग्राऊंडला, याच्या ट्रान्सपरंट लेअर. त्यानंतर मी क्रॉप केलं परत. आता मी केलं डिलीट. सॉरी, डिलीट नाही, एंटर करावं लागेल. एंटर. तर पहा, हा तेवढा पोर्शन क्रॉप झालाय, पण यात कधी पाहणार ना, जो बाकीचा जो पोर्शन आहे तो डिलीट नाही झालाय, त्याच्या प्रॉपर्टी अजूनही रिटेन आहे. आणि हे मी शो करून दाखवतो तुम्हाला. तर हा लेअर मी इथून ड्रॅग केला आणि पोस्टर मेकिंग वरती पुट केला. तर पहा, पूर्ण पोस्टर पुन्हा आलं, बाकीचा जो कट पोर्शन होता तो डिलीट नाही झाला. तर मग हे अवॉइड करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, की जेव्हा तुम्ही क्रॉप करतायत तर त्यावेळेस हे इकडं टिक असणे आवश्यक आहे डिलीट क्रॉप पिक्सेल मध्ये. आणि त्यानंतर मग तुम्ही सपोज हे सिलेक्ट केलं अँड देन एंटर केलं, तर ही इमेज क्रॉप झालेली आहे. आणि आता मी कधी ही लेअर मूव्ह करेन दुसऱ्या फोल्डर, दुसऱ्या फाईल मध्ये, तुम्ही पाहू शकतात फक्त जो क्रॉप केलेला पोर्शन होता तोच इथं आलेला आहे. बरोबर. आता यात क्रॉपच्या अजून दुसऱ्या ठिकाणी कुठं वापर होतो, म्हणजे एकच टूलचे वेगवेगळ्या प्रकारे आता प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या थिंकिंग नुसार वापर करू शकतो. असं स्पेसिफाईड असं काहीच नसतं प्रॉपरली. इकडे कंट्रोल झेड केल्यानंतर आता मी एक एक्झाम्पल दाखवतो. इकडे क्रॉप आणि सिलेक्शन वॅन टूलच्या मी यूज कुठं करून दाखवू शकतो, तर मी शो करतो तुम्हाला. आता मला हा लोगो एक्स्ट्रॅक्ट करायचा, माझ्याकडे लोगो नाही सेसाचा, मला वेबसाईटवरही लोगो मिळत नाहीये आणि मला पाहिजेच लोगो. त्यामुळे मी पोस्टर आहे माझ्याकडे, तुम्ही पोस्टरवरती झूम केलं, हा एवढा पार्ट क्रॉप केला मी, एंटर. आता याच्यामधून सिम्पली कलर ट्रेस करतो मी म्हटलंय तुम्हाला, तर तुम्ही काय कराल, वॅन टूल मध्ये याल, हा तुम्ही कलर. आता इकडे गोष्ट अशी कंटिजियस आपण नको सिलेक्ट करा, कारण की इकडे मध्ये परत प्रॉब्लेम होऊन जातो. जिथे जिथे कलर तो असतो तो सगळ्या ठिकाणी ट्रेस करतो. कंट्रोल डी आणि कंटिजियसला टिक केलं मी. आणि हे पहा, आता फक्त तो जो कलर होता तोच तेवढा ट्रेस झाला आणि सिलेक्ट झाला. मी हा पोर्शन डिलीट केला, हा माझा लोगो इथे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. तर हे ऍप्लिकेशन लेवल आहे आपली. म्हणजे तुम्ही जेव्हा पोस्टर किंवा बनवणार असाल, लोगोज इन्सर्ट करायचे, तर कशा प्रकारे करायचे, कोणता टूल कुठं सुटेबल असेल, तर हे तुम्हाला स्वतःच्या थिंकिंग नुसार तुम्ही करू शकतात. कंट्रोल झेड प्रेस करतो. इकडून सुद्धा आपण, तुम्ही आता पुन्हा पुन्हा कंट्रोल झेड प्रेस करण्यापेक्षा हिस्ट्री पॅनल मध्ये कधी पाहाल तर मला मी सुरुवातीलाच येईल डायरेक्ट न्यू लेअर मध्ये. म्हणजे मग आपण डायरेक्टली आपल्याला जेवढ्या हिस्ट्री मागे जायचं असेल तेवढं आपण जाऊ शकतो. तर आय होप तुम्हाला क्रॉप टूल कळाला असेल. क्लिअर आहे का? काही डाऊट असतील तर लगेच विचारा, तिथल्या तिथं सॉल्व्ह होतील आणि तुमची अंडरस्टँडिंग लेवलही वाढेल त्याच्याने. तुम्ही सायमल्टेनियसली करतायत, होतंय का तुमच्याकडून सायमल्टेनियसली? तसं का नुसतं ऐकलंच जातंय? कारण की गोष्ट अशी लक्षात नाही राहत या गोष्टीनंतर. आम्ही सेशन शेअर करणार नंतर, आम्ही आमच्या सेसाच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहेत ते, आणि त्या थ्रू तुम्ही रिवाइज करू शकतात, पुन्हा पाहू शकतात. पण इथं जितकं होतं हँड्स ऑन सेशनच्या अर्थ काय, या ठिकाणी जेवढं आपली प्रॅक्टिस होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर आता हे मी बाकीचे टूल्स घेतले. तर सगळ्यात मोस्ट आता इकडे बाकीचे अजून टूल्स आहेत, ब्रश टूल वगैरे, पण ते आपल्या कामाचे नाही आहेत, ते फोटो एडिटिंगच्या कामात जास्त यूज होतात. त्यानंतर इकडे स्पॉट हिलिंग टूल आहे. स्पॉट हिलिंग टूल खास करून तुम्हाला सांगतो मी, जे चेहऱ्यावरचे हे असतात, ब्लॅक स्पॉट वगैरे असतात फोटो एडिटिंग मध्ये, तर ते हिल करायचे असतील तर त्यासाठी वापरतात त्या गोष्टी. त्या आपल्या पोस्टर मेकिंगच्या कामाच्या नाहीये. त्यानंतर ग्रेडियंट. ग्रेडियंट कसं अप्लाय करायचं ही एक गोष्ट असते, ती मी सांगतो तुम्हाला. पोस्टर मध्ये तुम्हाला शेप वगैरेला ग्रेडियंट अप्लाय करायला यूज होऊ शकतं, किंवा आपण इकडेही अप्लाय करू शकतो. आता मी ग्रेडियंट घेतलं, ग्रेडियंट टूल, सिम्पली
एक लाईन घ्यायची, एक पॉइंट क्लिक करायचं आणि देन ड्रॅग करायचं, हा ग्रेडियंट अप्लाय झाला. तो आता ह्या ग्रेडियंटला पण तुम्हाला काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील, एडिट करायचे असेल तर आता तुम्ही इकडे येऊ शकतात. तर यात परत ग्रेडियंटचे टाईप दिले आहेत, तिथं ग्रेडियंटचे हे काय पाहिजे, लिनियर पाहिजे, आता रेडियल पाहिजे का, त्यानंतर अँगल पाहिजे का. तर त्या प्रकारे आता कसं आहे, आधी आपण घेतला गेलेला आहे म्हणून तो मॉडिफाय होत नाही, पण नंतर घेताना ती गोष्ट इम्प्लिमेंट होईल. तर या प्रकारे तुम्ही ग्रेडियंट अप्लाय करू शकतात. त्यानंतर हे आपलं झालंय. तर त्यानंतर बाकीचे गोष्टी येतात. तर हे ब्लर, शार्पन, स्मज, हे पण परत पुन्हा फोटो एडिटिंगचे टूल आहेत, डॉज टूल वगैरे. सगळ्यात मोस्टली वाईडली यूज होणारं टूल जे आहे ते आहे आपलं टेक्स्ट. आणि तीच महत्वाची गोष्ट आहे, कारण की तुम्ही पाहता आपलं एक पोस्टर म्हटलं म्हणजे खूप सारं टेक्स्ट कंटेंट असतं, त्याचे मॉडिफिकेशन असतं. आणि कॅलिग्राफी हा असा पार्ट आहे, प्रत्येकाची थिंकिंग लेवल डिफरंट असते, तो त्याच्या याच्यानुसार तो मॉडिफाय करू शकतो, खूप छान प्रकारे ते टेक्स्ट आणू शकतो. तर मी सध्या पहिले ह्या एक ट्रान्सपरंट लेअर घेतलाय, याला मी फोरग्राऊंड कलर अप्लाय केला व्हाईट. फोरग्राऊंड कलर पुन्हा सांगतो अप्लाय करायला, अल्टर प्लस बॅकस्पेस की प्रेस करतो आपण. आणि आता टेक्स्ट हा टूल सिलेक्टेड आहे माझा. तर यानंतर मी आता सिम्पली एका पॉइंट वरती क्लिक करेन आणि देन ड्रॅग करेन. तर ड्रॅग गेल्यानंतर हा टेक्स्ट बॉक्स आलाय आपला. तर टेक्स्ट बॉक्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला इकडे बाकीच्या वरती दिसत आहेत. म्हणजे आता इकडे फॉन्ट साईज किती हवी, अलाइनमेंट कोणती पाहिजे तुम्हाला, फॉन्ट कलर कोणता पाहिजे, फॉन्ट टाईप कोणता पाहिजे, यात इथून तुम्ही सिलेक्ट करू शकतात. अदर मला थोडा फॉन्ट साईज वाढवून देतो मी आधी. आणि त्यानंतर सपोज तुम्हाला अजून एक ऑप्शन असतं इथं, कॅरेक्टर मध्ये कधी आलात तुम्ही इकडं पॅराग्राफ किंवा पॅराग्राफ आणि कॅरेक्टर हे दोघं वापरूनही तुम्ही ते मॉडिफिकेशन करू शकतात. इकडं फायदा असा की ऍडिशनल तुम्हाला बोल्ड, इटॅलिक, अप्पर केस, लोअर केस, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, अंडरलाईन आणि मिडलाईन हेही ऑप्शन अवेलेबल होतात, जे आपण अप्लाय करतो. आता मी इकडे टाईप केलं, सपोज माझे नाव टाईप केलं मी मंजित. तर हे मंजित नाव मी टाईप केलेलं आहे आणि या नावाची थोडी साईज वाढवतो मी. तरी अजून मला थोडी साईज वाढवायची आहे. आता ही मी साईज केलेली आहे म्हणजे त्या नावाची. तर आता मला याला डिफरंट अप्लाय करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता, तिकडून साईज मधून तुम्ही वाढवू शकता, तिकडून फॉन्ट चेंज करू शकणार. आता ट्रेकिंग म्हणजे काय, ट्रेकिंग म्हणजे दोन अल्फाबेट्स मधलं डिस्टन्स, ते तुम्हाला वाढवायचं असेल तर ते तुम्ही वाढवू शकतात. फॉर एक्झाम्पल मी हे डिस्टन्स केलं 50%. हे दोन अल्फाबेट्स मधलं डिस्टन्स वाढलं, ते मला सध्या तरी ते 0% ठेवायचे. तर एंटर. त्यानंतर लिडिंग वगैरे ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्वेशन आणि एररने करू शकतात त्यानुसार. आता हे याचं काय, तुम्हाला कधी फॉन्ट इलॉंगेट करायचं असेल, हाईट वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकतात. सिम्पली या थ्रू कधी गेले तर पा फॉन्टची हाईट वाढते. त्यानंतर तुम्हाला कधी फॉन्टची विड्थ वाढवायची असेल तर हे वाढवू शकतात. या प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर याला बोल्ड करायचं असेल, इटॅलिक करायचं असेल, अप्पर केस, त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी यात आहेत, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट कशा अप्लाय करायचे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं अवेलेबल होतील. खास करून सबस्क्रिप्ट लक्षात ठेवा, कारण की सापडत नाही. डेट ज्या वेळेस लिहितो आपण पोस्टरमध्ये, तर डेटच्या वेळेस आपण लिहितो 24 TH ला, आपल्याला सबस्क्रिप्ट कुठून घ्यायचं तेच सापडत नाही. तर लक्षात ठेवा की ती गोष्ट आपल्याला कॅरेक्टर मध्ये आल्यानंतर कॅरेक्टर हे गोष्ट इथं भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी P² म्हणून दिलंय सबस्क्रिप्ट साठी आणि खाली P2 असं मेन्शन आहे सुपरस्क्रिप्ट साठी. तर त्या प्रकारे आपण करू शकतो. आता एक नवीन आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ब्लेंडिंग ऑप्शन काय असतं. आपण हा फॉन्ट घेतलाय बरोबर, त्याला मला बॉर्डर असाइन करायची. आता मी थोडं त्याची नाही का अजून वाढवतो मी फॉन्ट साईज, कारण की तुम्हाला प्रॉपरली शो होईल ते. 400 केली, त्याला मूव्ह केलं. तर ह्या फॉन्टला मला बॉर्डर अप्लाय करायची आहे. तर तो मंजित नावाचा जो लेअर आहे ज्यात टेक्स्ट आहे, तर मी राईट क्लिक करेन आणि इकडं फर्स्ट ऑप्शन येतं ब्लेंडिंग ऑप्शन. तर ब्लेंडिंग ऑप्शन म्हणजे काय की तुम्ही बॉर्डर वगैरे अप्लाय करू शकता, त्याला शॅडो अप्लाय करायचे असेल टेक्स्टला, तुम्हाला इतर त्याला पॅटर्न अप्लाय करायचे असेल, ग्रेडियंट अप्लाय करायचे असेल, ओव्हरले द्यायचे असेल, त्या सगळ्या गोष्टी, किंवा टेक्स्टच्या एजेस जे आहेत ते चॅम्फर करायचे असतील, त्यांना फिलेक्ट करायचे असेल, 3D टाईप आणायचे असेल त्यांना, तर आपण करू शकतो. आता मी स्ट्रोक
बॉर्डर अप्लाय करण्यासाठी कुठे यावं लागतं, स्ट्रोक मध्ये. तर मी स्ट्रोकला टिक केलं तर तुम्हाला दिसत असेल रेड कलरची बॉर्डर माझ्या फॉन्टला आलेली आहे. तर मी स्ट्रोक वरती क्लिक केल्यानंतर साईज येते की बॉर्डरची साईज किती हवी आहे. आता मी अशी साईज वाढवू शकतो. साईज चेंज होते त्याची हळूहळू, बॉर्डरची साईज व्हॅरी होते. तर परत हे बॉर्डर इनसाइड किंवा आउटसाइड, टेक्स्टच्या आउटसाइडला बॉर्डर पाहिजे का इनसाइडला यायला पाहिजे त्यानुसार आपण हे चेंज करू शकतो. ओपॅसिटी किती पाहिजे, बॉर्डरचा कलर कोणता पाहिजे. सपोज मला येलो कलर घ्यायचा आहे तर हा येलो कलर आलेला आहे बॉर्डरला, या प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर इकडे परत शॅडो द्यायचे असेल, इनर शॅडो, आउटर शॅडो, त्याची ओपॅसिटी किती पाहिजे, ग्रेडियंट कसं अप्लाय करायचे हे तुम्ही स्वतः ट्राय करून, वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करून पाहायचे चेंजेस कुठं होत आहेत आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी शिकू शकतात. तर हे आपण अप्लाय केलं. आता इकडं अप्लाय का नाही झालं, कारण की मी एक्झिट केलं, ओके केलं असतं तर अप्लाय झालं असतं. पुन्हा एक गोष्ट एक शो करायचं राहिलं. सपोज मी केला स्ट्रोक अप्लाय आणि मी ओके केलं. ओके केल्यानंतर इकडे दिसत असेल तो जो लेअर आहे त्याच्या राईट साईडला एक येतं इफेक्ट. इकडे कधी कराल तर त्याच्यावरती कोणकोणते इफेक्ट अप्लाय केलेत आपण त्याची लिस्ट येते. आता इफेक्ट्स मध्ये मी काय अप्लाय केला, स्ट्रोक अप्लाय केला तर स्ट्रोक दिसतोय मला इथं. सपोज मला हा कॉपी करायचा हा इफेक्ट. पहिले मला त्यासाठी एक अनदर टेक्स्ट मी हे करतो, लेअर केला मी आणि यात मी एक टेक्स्ट टाकला स्वप्नील नावाचा. हा स्वप्नील नावाचा टेक्स्ट टाकलाय मी यात. आता ह्या टेक्स्टला मला ते इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मी तो इफेक्ट अप्लाय करू शकतो. कसं काय, पण आता इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर कसं असतं, इकडे यायचं, इकडे दाखवतायत ते, राईट क्लिक केल्यानंतर लेअर स्टाईल आणि कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर इकडे स्वप्नील मध्ये आलो मी, लेअर स्टाईल आणि इकडे पेस्ट. तर स्वप्नील या लेटरलाही किंवा नावालाही ते इफेक्ट आलेला आहे जो बॉर्डरचा, किंवा तुम्हाला शॅडोचा इफेक्ट असेल तर तोही तुम्ही अशा प्रकारे देऊ शकतात. तर हे झालं फॉन्ट एडिटिंगचं. अजून एक असतं जे एक मास्क म्हणून एक कन्सेप्ट असतो जो वाईडली यूज होतो. तर मी इकडे शो करतो की मास्कचा यूज आपण कुठं करू शकतो. मास्क खूप प्रकारचे असतात. मास्क इथं क्लिपिंग मास्क असतं, रास्टर मास्क असतं, वेक्टर मास्क असतं. पण मी सध्या तरी तुम्हाला क्लिपिंग मास्क शिकवणार जे आपल्या कामाचं असतं. मी हा डिलीट केला. मला हा इफेक्टही नको इथं सध्या टेम्पररी ते एक्सप्लेन करण्यासाठी. तर मी हा म्हणजे सिम्पली घेतलं. तपा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी इकडं. तर तुम्हाला फॉन्ट कधी सिलेक्ट करायचा असेल, जे टाईप आहे ते तुम्ही डायरेक्टली इथे पण डबल क्लिक करू शकता. आणि दुसरा एक वे असतो तो म्हणजे जो लेअर आहे तुमच्या त्याच्या पुढे एक रेक्टँगल दिसतो ज्याच्यावरती टी लिहिलेलं आहे, तर त्याच्यावरती पण डबल क्लिक केलं तर तो सिलेक्ट होतो. ते सिलेक्ट झाल्यानंतर पुन्हा मी फॉन्ट साईज वाढवतो त्याची. ही फॉन्ट साईज वाढवली आणि बोल्ड केलं मी त्याला. आता हे ते बोल्ड झालंय ते. त्याला मी मास्क अप्लाय करून दाखवतो. मी एक त्यासाठी मास्क मला अप्लाय करण्यासाठी एक इमेज ओपन करावी लागेल आणि मी हे फ्लोरलची इमेज ओपन केली. मास्कचा मिनिंग काय आता तुम्हाला कळेल त्यानुसार, कारण की एक्सपेरिमेंटच होऊन जाईल इथं पूर्ण. तर मी सिम्पली ही इमेज इथून ड्रॅग केली आणि पोस्टर मेकिंग मध्ये आलो आणि मी इथं पुट केली. तर आता ही इमेज मला ह्या इमेजचं टेक्स्चर त्या फॉन्टला अप्लाय करायचं आहे, तर त्यासाठी मास्क वापरेन मी. आता मास्क कसं वापरेन, सिम्पली बॅकग्राऊंड एक लक्षात ठेवायचं मास्क अप्लाय करताना, ज्या शेपवरती तुम्हाला मास्क अप्लाय करायचे. आता माझ्या मागे शेप म्हण किंवा टेक्स्ट म्हणा, तर त्याच्यावरती मला मास्क अप्लाय करायचे आणि त्या फ्लोरल बॅकग्राऊंडचा अप्लाय करायचे. तुम्ही बॅकग्राऊंड तो त्याच्यावरती यायला पाहिजे. आला आणि त्यानंतर मी क्लिपिंग मास्क मध्ये आलो. हे पण तुम्हाला आता थांबा, बॅकग्राऊंड मुळे थोडं आपल्याला हे होतंय. तुम्ही याच्या जो सगळ्यात खालचा लेअर आहे मी त्याचं थोडं कलर चेंज करतो म्हणजे आपल्याला प्रॉपरली कळेल ते. वेट, आता पाहे. तर तो जो फॉन्ट आहे त्याला ते जे बॅकग्राऊंड आपण असाइन केलं होतं ते अपॉइंट झालं. आणि हे फक्त फॉन्टलाच नाही, तुम्ही शेपलाही अप्लाय करू शकतात. किंवा तुम्ही कोणतं पोस्टर बनवत असाल तर त्या ठिकाणी ते यूज होतं. एक मिनिट मी शो करतो. पीपीटी मध्ये एका ठिकाणी मी ते मास्क यूज केलंय. एका पोस्टर बनवताना, एक पोस्टर बनवताना नाही इथं नाही, ते एक दुसरं पोस्टर होतं त्या ठिकाणी मी केलं होतं ते अप्लाय. तर तुम्ही शेपलाही अप्लाय करू शकता. मी दाखवतो तुम्हाला थोडा फटाफट. एक टाइमचा पण कन्स्ट्रेंट आहेच आपल्याकडे. आणि सपोज मी हा शेप इन्सर्ट केला.
त्याला रोटेट, त्याला ट्रान्सफॉर्म केलं. ट्रान्सफॉर्म साठी मी की सांगितली कंट्रोल अल्टर आणि टी. तर त्याला थोडं इलॉंगेट केलं आणि थोडं बॅक घेतलं मी. तर मला एवढ्याच पोर्शनला कधी इमेज अप्लाय करायची कोणतं, किंवा मला त्याच्या खाली येऊ नये द्यायची ती इमेज, तर यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकतात. मी शो करतो तुम्हाला. माझ्या तो टूल सिलेक्टेड होता म्हणून ते झालं. तर मी आलो मूव्ह टूल मध्ये आणि देन याला मूव्ह केलं याच्यावरती. हे मी केलंय. आता मी परत याला क्लिपिंग मास्क अप्लाय करेन तर पाहतो मी तेवढ्या पार्ट मध्ये तो पोर्शन आलेला आहे. आपण पोस्टर वगैरे मध्ये असे क्रिएटिव्हिटी आपली यूज करून वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. तर हे झालं मास्क, क्लिपिंग मास्क. तर या गोष्टी कळाल्या आहेत का तुम्हाला? काही डाऊट्स असतील तर विचारा. आणि आता काही नाही, आपलं थोडंसं राहिलं, 2-3 टूल्स राहिले जे होतील फटाफट कवर. हे क्लिअर आहे का? ओके, तर मी पुढे फॉरवर्ड करतो बाकीचे जे आपले काही टूल्स राहिले आहेत त्यांकडे. तर ह्या गोष्टी आपण आता इथं मास्क कसं घ्यायचं तेही मी कव्हर केलं. त्यानंतर बाकीचं असतं पेन टूल असतो. तो आपल्या इम्पॉर्टन्सचा नसतो एवढा. पेन टूल म्हणजे ते व्हेक्टर इमेजेस वगैरे कधी तुम्हाला इथं बनवायचे असणार तर तुम्हाला पेन टूल यूज करावा लागतो. आणि तो थोडं प्रॅक्टिस लागते. पेन टूल यूज करणं डिफिकल्ट असतं आणि त्यासाठी प्रॅक्टिसही लागते. तुम्ही ते करू शकता. त्यानंतर शेप आणि हे हँड टूल वगैरे तर ते सांगितलं स्वप्नीलने. बाकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आम्ही सांगितल्या आहेत तुम्हाला. तर दुसरी गोष्ट, इथं जे पीएनजीचे डाउनलोडचे सिम्बॉल दिसतंय तर त्याचा अर्थ काय? तुम्ही म्हणाल आम्ही इकडं येऊन एक्सपोर्ट ॲज आणि मग पीएनजी करण्यापेक्षा तर हे सोयीस्कर आहे ना, इथून पीएनजी डाउनलोड करणार. पण नाही, त्याचा अर्थ काय? तुम्ही ज्या लेअर वरती आहात, सपोज मी ह्या ह्या लेअर वरती, फर्स्ट लेअर सगळ्यात जो जे खालचा लेअर आहे त्याच्यावरती, आणि मी इथून पीएनजी डाउनलोड केली तर तुम्हाला स्वतःला चेंज लक्षात येईल. फक्त तेवढा लेअरच डाउनलोड झाला किंवा तेवढ्या लेअरचीच पीएनजी फाईल अप्लाय झाली तिथं. मी कधी ह्या लेअर वरती राहिलो असतो मग पीएनजी डाउनलोड केली असते तर फक्त तोच लेअर पार्ट ऍड झाला असता, बाकीच्या गोष्टी ऍड झाल्या नसत्या. तर तो एक ड्रॉबॅक असतो. पण आपण कधी फाईल मध्ये गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज अँड देन आपण जेपीजी फॉर्मॅट केला किंवा पीएनजी फॉर्मॅट केला, तर मी इकडून पीएनजी फॉर्मॅट करतोय. क्वालिटी मला तेवढीच ठेवायची जेवढी ओरिजिनल आहे. आणि मी सेव्ह केलं. आता ही इमेज ओपन करतो मी, तर पहा याच्यात जे मॉडिफिकेशन केले होते ते आले. पण आता ही ऍज अ जेपीजी इमेज असावी किंवा पीएनजी इमेज असावी, तुम्ही नंतर मॉडिफाय नाही करू शकत तिला. तुम्ही कधी पीएचडी म्हणून सेव्ह करता तर तुम्हाला ऍज इट इज लेयर्स मिळतील. तर ही एक गोष्ट असते. आणि तुम्हाला यासाठी एक उदाहरण दाखवतो मी. जे पोस्टर आम्ही सर्क्युलेट केलं होतं ह्या सेशन साठीचं, तेच मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यात किती लेयर्स होते. कारण की तेच पोस्टर आपण उद्या घेणार आहेत आणि पूर्ण टॉप टू एंड आपण ते पोस्टर बनवून दाखवणार आम्ही तुम्हाला. तुम्हीही त्या पोस्टरची प्रॅक्टिस करू शकतात. मग त्यात अजून बाकीच्या गोष्टी ज्या राहिलेल्या गोष्टी असतील त्या उद्याच्या सेशन मध्ये कव्हर होतील. तर ती मी ओपन करून दाखवतो तुम्हाला. तर हे सेशन फ्लायर, तर ही पीएचडी फाईल आहे. तर ही पीएचडी फाईल मध्ये तुम्ही पाहू शकतात की हे डिफरंट परत हे जे दिसत आहेत हे साईडला हे सगळे लेयर्स आहेत. आणि तुम्ही ऑब्झर्व करू शकतात की हे एक पोस्टर तयार करण्यासाठी किती लेयर्स वापरलेत मी. हे सगळ्यात आधी बॅकग्राऊंड लेअर, त्यानंतर त्याच्यावरती एक शेप, दुसरा शेप, वरती परत हे फोल्डर्स क्रिएट केलेत मी, डिफरंट फोल्डर्स. आणि फोल्डर्सचे इम्पॉर्टन्स स्वप्नीलनेही सांगितला की तुम्हाला एक सोबत खूप सारे लेयर्स मूव्ह करायचे असतील तर तुम्ही एक सोबत सगळे लेयर्स पुन्हा पुन्हा सिलेक्ट करा, मग त्यांना मूव्ह करा. तर त्यापेक्षा आपण एक फोल्डर क्रिएट करून डायरेक्टली फोल्डर मूव्ह करू शकतो आणि ते खूप कम्फर्टेबल होतं. तर हे फोल्डर्स आहेत, वेगवेगळे फॉन्ट्स आहेत. तर हे ह्या सगळ्या त्यात गोष्टी ऍड केल्यात. हा जो लेअर आहे हा एक स्पेशल बॉर्डर साठी लेअर ऍड केलाय मी. पहा हा लेअर कधी मी हे केला त्याच्या सीनच्या क्लोज केलं तर पहा बॉर्डर रिलीज होऊन गेली त्याची. तर अशा ह्या डिफरंट गोष्टी आहेत, डिफरंट फोल्डर्स आहेत. आता तुम्हाला दाखवतो हे फोल्डर कधी मी अनसीन केलं तर पहा ही गोष्ट जे टायटल होतं ते अनसीन होऊन गेलं. अशा प्रत्येक गोष्टीचे आपल्याला लेअर करून प्रोसीड करायचं असतं. जेवढी तुमची थिंकिंग किंवा जेवढं तुम्ही इन्थुझियास्टिक असणार या बाबतीत तेवढं छान पोस्टर तुम्ही डिझाईन करू शकतात. सोर्सेस, आता ही इमेज म्हटली तर मी पिक्साबे वरून पिक केली, म्हणून मी सगळ्यात आधी वेबसाईट्स इंट्रोड्यूस केल्या की आपल्याला सोर्सेस कुठून भेटतील आणि आपण कशा प्रकारे प्रोसीड करू शकतो. तर हे आजचं सगळं डिस्कशन होतं. इव्हन उद्या तुम्हाला आपण सेशन कम्फर्टेबल होण्यासाठी मी एक फॉन्ट फाईल सुद्धा शेअर करेन
की ज्या थ्रू आपण डायरेक्टली तिथे लेअर उचलून इकडे पेस्ट करणार. तर ती पण एक फक्त टेम्पररी मी दाखवतो एका मिनिटात की ती फाईल कशी आहे. ती उद्या शेअर करणार आहेत आम्ही. तर हे फक्त टेक्स्टची फाईल क्रिएट करून ठेवली मी आणि यात डिफरंट टेक्स्टचे लेअर्स आहेत. जे आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार आहेत या गोष्टीची तर डायरेक्टली आपण इथून लेअर मूव्ह करून आपल्या सेशन नावाच्या फाईलमध्ये पेस्ट करणार. हे पूर्ण आपण सुरुवातीपासून तर एंड पर्यंत पूर्ण म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं करायचं, कुठं प्रॉब्लेम्स येतात, थिंकिंग कशी पाहिजे, अलाइनमेंट्स कशा घ्यायच्या, कलर कोणते सुटेबल असतील वगैरे. तर हे जरी पोस्टर म्हटलं तर यात डल कलर आहेत थोडे, पण एवढे जितकं तुम्ही वेट देणार त्या गोष्टीला, जितकं तुम्ही वर्क करणार, कलर कॉम्बिनेशन अप्लाय करून पाहणार, तेवढं तुमचं पोस्टर छान बनेल. तर हे होतं आपलं आजसाठीचं आणि बाकीच्या रिमेनिंग गोष्टी आपण उद्या पाहू.